गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग आज सर. आज आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचा नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण बेसिक थिंग्स क्लिअर केलेल्या आहेत आणि आपण बघितलेलं होतं की पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगलाच आपण कोलिनर्जिक ड्रग्ज असंही म्हणतो. आणि parasympathomimic drugs, these are the drugs which produce action similar to that of parasympathetic nervous system. These are the drugs which produce action similar to that of parasympathetic neurotransmitter, we can say. We have discussed these parasympathomimetic drugs divided into two groups: directly acting parasympathomimetic drug and indirectly acting parasympathomimetic drug. Directly acting parasympathomimetic drugs produce their action by producing agonistic effect on cholinergic receptor, that is muscarinic and nicotinic. So directly acting parasympathomimetic drugs also called as cholinergic agonists. And in that we have cholinesters and alkaloids. Four cholinesters: acetylcholine, methacholine, bethanycol, carbachol. And in alkaloids, muscarine, एरिकोलिन अँड पायलोकार्पिन. त्यामध्ये पायलोकार्पिन ड्रग्स आय ड्रॉप म्हणून यूज केला जातो, ते तुम्ही त्या ड्रग्सशी फॅमिलियर आहात. बाकी ड्रग्स क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढे कॉमनली यूज होत नाही कोलिनर्जिक अगोनिस्ट मधले. आणि दुसरा जो ग्रुप आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचा दुसरा पार्ट जो आहे तो इनडायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. आणि त्याची मेकॅनिझम आपण डिस्कस केली होती की इनडायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, these drugs include anticholinesterase drugs, also called as cholinesterase inhibitor, and indirectly acting parasympathomimetic drugs inhibit cholinesterase enzyme, and due to that metabolism of acetylcholine will not occur. So level of acetylcholine will increase and that acetylcholine will act on the cholinergic receptor. That's why these are called as indirectly acting parasympathomimetic drugs. In indirectly acting parasympathomimetic drugs, we have discussed various anticholinesterase drugs. Now, anticholinesterase drugs we should not confuse with anticholinergic drug. Last lecture ला मी तुम्हाला सांगितलं होतं. अँटीकोलिनर्जिक ड्रग हे पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहेत. ते ॲट्रोपिन सारखे ड्रग येतात, ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. तर अँटीकोलिनिस्टरेज आणि अँटीकोलिनर्जिक हे दोन्ही वेगळे ग्रुप आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अँटीकोलिनिस्टरेज मध्ये काही ड्रग्स कोलिनिस्टरेज एन्झाईम रिव्हर्सिबली इनहिबिट करतात, काही ड्रग कोलिनिस्टरेज एन्झाईम इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात. त्यामुळं अँटीकोलिनिस्टरेज ड्रगचे दोन ग्रुप आपण डिस्कस केले होते, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल मध्ये कार्बामेट्स आणि नॉन कार्बामेट्स आहेत. कार्बामेट्स मध्ये फायझोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन, पायरिडोस्टिग्मिन अँड रिव्हास्टिग्मिन आहेत. आणि नॉन कार्बामेट्स मध्ये इड्रोफोनियम, टॅक्रिन, डोनेपेजिल आणि गॅलांटामाइन आहेत. यातलं इड्रोफोनियम एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग अँटीकोलिनिस्टरेज ड्रग आहे, इड्रोफोनियम. इरिव्हर्सिबल इनहिबिटर मध्ये कार्बामेट्स आणि ऑर्गॅनोफॉस्फेट असे दोन ग्रुप आपण पाहिलेत. काही कार्बामेट्स रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे, पण काही कार्बामेट्स इरिव्हर्सिबल इनहिबिटर आहे. त्यात कार्बॅरिल आहे, प्रोपोक्झल आहे. आणि ऑर्गॅनोफॉस्फेट मध्ये काही इन्सेक्टिसाइड्स आहेत आणि काही नर्व गॅसेस आहेत. तर त्यात डॅफ्लोज, इकोथायोफेट, मेलॅथिओन, डायझिनॉन. आणि नर्व गॅसेस मध्ये टॅबून, सारिन आणि सोमन हे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड कोलिनिस्टरेज एन्झाईम इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात. तर क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये व्हेरियस कंडिशन मध्ये आपण मुख्यतः रिव्हर्सिबल इनहिबिटरच यूज करतो. आता युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चन ह्या टॉपिक वर येऊ शकतो.
जर तुम्हाला क्वेश्चन आला क्लासिफाय पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, तर त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ऍक्टिंग पण लिहायचे आहेत, इनडायरेक्टली ऍक्टिंग पण लिहायचे आहेत. ओके, म्हणजे त्यात कोलिनर्जिक अगोनिस्ट पण लिहायचे आहेत आणि अँटी कोलिनिस्टरेज पण लिहायचे आहेत. आणि त्याच्या पुढचा पार्ट असतो मेन्शन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ these ड्रग्स. ओके, तर मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत, युजेस आपण करणार आहोत. आता याच्यात खूप साऱ्या वेळेस लॉंग क्वेश्चन मध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स नाही विचारत. 7.5 मार्कच्या क्वेश्चन मध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन इन्क्लूड केलं तर क्वेश्चन खूप मोठं होतं. त्यामुळे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपल्याला का डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे की त्यावरून तुम्हाला युजेस लक्षात ठेवायला सोपं जातं. त्यामुळे प्रत्येक सिस्टीम मध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आणि युजेस मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स म्हणजे काय की ह्या ऍक्शनमुळे वेगवेगळ्या सिस्टीमवर काय परिणाम होतो ते तुम्हाला मेन्शन करायचं असतं, आणि त्या वेगवेगळ्या सिस्टीमवरच्या ऍक्शनमुळे कुठं कुठं ते यूज केले जाते ते युजेस मध्ये लिहायचं असतं. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ह्या वेगळ्या असतात, आणि युजेस म्हणजे कोणत्या कंडिशन त्या ऍक्शन व कोणत्या कंडिशन मध्ये यूज करतात ते मेन्शन करायचं असतं. तर जनरली लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये प्रेफरन्स युजेसला दिलेला जातो. त्यामुळं क्लासिफिकेशन झालं, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट तुमचे व्यवस्थित असेल तर तुम्ही लॉंग क्वेश्चन चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करू शकतात. तर आता मी फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट तुमच्याशी डिस्कस करणार आहेत, बरोबर आहे. तर ते तुम्हाला जस्ट ब्रीफ मध्ये लक्षात ठेवायचं आहे. डिस्कशन मध्ये आपण डिटेल मध्ये जाणार आहोत, परंतु ते कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या दृष्टीने डिटेल मध्ये जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला 4-5 लाईन मध्ये सगळ्या फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आले तरी चालू शकता. म्हणजे हार्टवर काय ऍक्शन आहे, ब्लड वेसलवर काय ऍक्शन आहे, ग्लँड्सवर काय ऍक्शन आहे, स्मूथ मसलवर काय ऍक्शन आहे, आयवर काय ऍक्शन आहे, ह्या मस्क्युलॅनिक ऍक्शन्स आपण 5-6 ऑर्गन्सच्या पाहणार आहोत, आणि नंतर निकोटिनिक ऍक्शन्स पाहणार आहोत. आता पहिले काय करणार आहोत, आपण कोलिनर्जिक अगोनिस्टच्या ऍक्शन्स पाहूया. दोन्हींचे ऍक्शन ओव्हरऑल सेमच असणार आहे, फक्त थोडा काही फरक असेल ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटी कोलिनेस्टरेज ड्रग मध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत, आणि त्यानंतर युजेस कडे वळणार आहोत. तर कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये ऍसिटिल कोलिन ऍज अ प्रोटोटाइप म्हणून डिस्कस केलेला आहे. प्रोटोटाइपचा अर्थ काय की त्यापैकी एक ड्रग जो आपण प्रोटोटाइप म्हणजे तो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कॉमनली यूज होत नाही, परंतु ॲज अ प्रोटोटाइप ह्या सगळ्यांचा साठी एक ऍसिटिल कोलिन हा मेन एक्सप्लेन केलेला आहे, म्हणून त्याला प्रोटोटाइप असं म्हणतात. ओके, तो पहिले डिस्कवर झाला त्यात, आणि त्यामुळे तो प्रोटोटाइप ड्रग म्हणून कन्सिडर केलेला आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये त्याला हायग्रोस्कोपिक नेचर असल्यामुळं ऍसिटिल कोलिन आपण यूज करत नाही. तर पहिले आपण कोलिनर्जिक अगोनिस्टचे ऍक्शन पाहणार आहोत. आता तुम्हाला माहित आहे कोलिनर्जिक अगोनिस्ट म्हणजे ते अगोनिस्टिक ड्रग आहेत कोलिनर्जिक रिसेप्टरवर, मस्कुरेनिक आणि निकोटेनिक रिसेप्टरवर. पण ते काय ऍक्शन प्रोड्यूस करतील, तर ते ऍक्शन काय प्रोड्यूस करतील की ते ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखे ऍक्शन प्रोड्यूस करतील. आणि ह्या कोलिनर्जिक रिसेप्टरवर आपल्या बॉडीमध्ये कोणता सबस्टन्स ऍक्ट होत होता, ऍसिटिल कोलिन. तर ऍसिटिल कोलिन नावाचा सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज पण होतो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये, आणि कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो, आणि ऍसिटिल कोलिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे. जर आतला जो आपल्या बॉडीमध्ये जो सबस्टन्स रिलीज होऊन ऍक्ट होतो त्याला एंडोजिनस ऍसिटिल कोलिन म्हणतात, आणि बाहेरचा ड्रग देऊन त्याची ऍक्शन पाहिली तर त्याला एक्झोजिनस ऍसिटिल कोलिन असं म्हणतात. तर आपण आता ह्या कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये ऍसिटिल कोलिन म्हणजे बाहेरून ऍसिटिल कोलिन दिल्यावर काय ऍक्शन होतात हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर आता लोकेशन्स वगैरे फिजिओलॉजिकल ऍक्शन्स ऑफ ऍसिटिल कोलिन आपण डिस्कस केलेले आहेत. तर त्याच आता आपण त्याचाच आपण मदत घेऊन ह्या कोलिनर्जिक अगोनिस्टचे ऍक्शन पाहणार आहोत, आणि त्यात ऍसिटिल कोलिन ऍज अ प्रोटोटाइप म्हणून पाहणार आहे. म्हणजे ऍसिटिल कोलिन दिल्यानंतर काय काय इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये घडू शकतात ते आपण पाहणार आहे. तर यामध्ये पहिले मस्कुरेनिक ऍक्शन. आता ऍसिटिल कोलिन कसा ऍक्ट होतो, मस्कुरेनिक रिसेप्टरवर आणि निकोटेनिक. मग तुम्हाला मस्कुरेनिक
ऍक्शन पाहिजेत आणि निकोटिनिक ऍक्शन पाहिजेत. तर पहिले आपण पेरिफेरल ऍक्शन पाहणार आहोत, मस्कुरॅनिक आणि निकोटिनिक, आणि त्यानंतर सेंट्रल काही ऍक्शन असेल तर ते पाहणार आहोत. बेसिकली आपलं कॉन्सन्ट्रेशन पेरिफेरल ऍक्शन्सवरच आहे, कारण सेंट्रल ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे ते आपण डिटेलमध्ये याच्यात जाणार नाही आहोत. ठीक आहे. तर आता आपल्याला माहित आहे की रिसेप्टर कुठं कुठं लोकेटेड होते. मस्कुरेनिक रिसेप्टर तर हार्टवर होते, ब्लड वेसलवर होते, त्यानंतर ग्लँड्सवर होते, स्मूथ मसल्सवर होते. तर त्यावर काय ऍक्शन आहे तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता हार्टवर कोणते कोलिनर्जिक रिसेप्टर असतात तुम्ही मला सांगा. हार्टवर M2 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 आणि M2 चा टाईप आहे GI. GI. म्हणजेच हा ऍसिटिल कोलिन बाहेरून जर दिला तर हार्टवर काय इफेक्ट येऊ शकतो. इनहिबिटरी, इनहिबिटरी म्हणजे काय काय होईल. Contraction. कार्डियाक रिदम कमी होईल. ओके. Rhythm, heart rate decrease. हार्ट रेटिंग म्हणजे आता आपण काय करणार की 4 ठिकाणचे ऍक्शन पाहणार. एस ए नोड, ओके, एव्ही नोड, एस ए नोड, एव्ही नोड, ओके, त्यानंतर ऍट्रियल फायबर आणि वेंट्रिक्युलर फायबर. तर एस ए नोड इज द साइट फॉर इम्पल्स जनरेशन. मग इम्पल्स जनरेशन काय होईल, कमी होईल, आणि त्याच्यामुळे हार्ट रेट काय होईल, कमी होईल. कमी त्यामुळे कोणता साईड इफेक्ट येऊ शकतो मग याच्या फार्मॅकोलॉजी Bradycardia. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता एव्ही नोड वर इनहिबिटर इफेक्ट येईल. आता एव्ही नोडचं काय काम आहे, तर तुम्हाला माहिती आहे एस ए नोड पासून सिग्नल्स एव्ही नोड कडे जा, म्हणजे जे हार्ट मधलं कंडक्शन असतं, इम्पल्स ट्रान्समिशन असतात, तर एस ए नोड मध्ये जनरेट होतात, ते ऍट्रियाला जातात, बरोबर आहे, आणि हे कॉन्ट्रॅक्शन साठी महत्वाचे असतात. आणि मग एस ए नोड पासून इम्पल्स हे एव्ही नोड कडे जातात. ओके. एव्ही नोड मधून पर्किन्सन फायबर्स मधून, बंडल ऑफ हिस मधून मग व्हेंट्रिकलला जातात. तर हे फिजिओलॉजी पार्ट आहे. इम्पल्स जे जनरेट होतात एसी नोड पासून ते जाण्यासाठी, आणि मग ते बरोबर हार्ट त्यानुसार इलेक्ट्रिक ट्रान्समिशन झालं तर कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होतं. तर एव्ही नोडवर इनहिबिटरी ऍक्शन असल्यामुळं एव्ही नोड मधून म्हणजे ऍट्रियाकडून जे इम्पल्स येणार आहेत ते वेंट्रिकलकडं कमी जातील, कारण एव्ही नोडवर काय इनहिबिटरी इफेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे ऍट्रियामधून वेंट्रिकलकडं इम्पल्स कमी ट्रान्समिट होतील, इम्पल्स स्लो ट्रान्समिट होतील, बरोबर आहे. लक्षात आलं. ओके. तर याच्यामुळं इम्पल्स कमी ट्रान्समिट झाले किंवा इम्पल्स स्लो ट्रान्समिट झाले, याचा अर्थ काय, एव्ही नोडवर इनहिबिटरी इफेक्ट असल्यामुळं इम्पल्स ट्रान्समिशनसाठी वेळ काय लागतोय, जास्त जास्त लागतोय, बरोबर आहे. तर आपण असं म्हणू शकतो की एव्ही नोडवर काय ऍक्शन आहे, तर डिक्रीज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स ऍट एव्ही नोड. त्यामुळं एव्ही नोडच्या तिथं जे इम्पल्स ट्रान्समिशनला जो वेळ लागतो तो जास्त वेळ लागेल, इम्पल्स स्लोली ट्रान्समिट होत आहे. आणि ऍट्रिया एव्ही नोडच्या तिथं जे इम्पल्स ट्रान्समिशन साठी वेळ लागतो त्याला इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड म्हणतात. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड. मग इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड काय होईल, इम्पल्स स्लो ट्रान्समिट झाले, एव्ही कंडक्शन डिले झालं, वाढेल तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढेल. वाढेल ओके. आणि इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा ईसीजी वर पीआर इंटरव्हलशी मॅच होतो. मग पीआर इंटरव्हल काय होईल, Prolong. वाढेल, प्रोलॉंग होईल. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर समजा या ऍसिटिल कोलिनची जास्त ऍक्शन एव्ही नोड आली तर कधी कधी साईड इफेक्ट मध्ये काय होऊ शकतं, जसं एस ए नोडवर जास्त ऍक्शन आली तर पेशंटला ब्रॅडिकार्डिया मध्ये जाऊ शकतो, तसं एव्ही नोडवर जास्त ऍक्शन झाली तर पेशंटला एव्ही ब्लॉक डेव्हलप होऊ शकतो. तर त्याच्यात फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक आहे, सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक आहे, किंवा कधी कधी कम्प्लीट एव्ही ब्लॉक पण होऊ शकतो, म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशन कम्प्लिटली ब्लॉक पण होऊ शकतं, बरोबर आहे. तर तो इफेक्ट जर डोस जास्त झाला तर होऊ शकतं. म्हणजे ऍक्शन वरून तुम्हाला
साईड इफेक्ट पण लक्षात येत आहे पहा, बरोबर आहे. आणि यूज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा असेल तर जर आपल्याला ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा ॲट्रियल फ्लटर मध्ये व्हेंट्रिक्युलर रेट कंट्रोल करायचा असेल तर आपण एव्ही नोड वर इन्हिबिटरी ऍक्शन असणारे ड्रग यूज करतो, तर त्यात ते ड्रग यूज केले जाऊ शकतात. पण आता त्याच्यापेक्षा खूप चांगले ड्रग अवेलेबल आहे, त्यामुळे ते आता यूज होत नाही कोलिनर्जिक अगोनिस्ट. त्याचप्रमाणे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलवर काय परिणाम आहे, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया डिक्रीज होतं आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल डिक्रीज होतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल डिक्रीज झाले तर कार्डियाक आउटपुट पण कमी होतं. थोडक्यात काय की ॲट्रिया आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनही कमी होतं. तर हे सगळे हार्टवरचे इफेक्ट आहेत. ओके, आता दुसऱ्या भाषेमध्ये याला काही वर्ड्स दिलेले आहेत, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ज्यावेळेस एसए नोडची इम्पल्स जनरेशन कमी होतं, हार्ट रेट कमी होतो, त्याला आपण निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतो. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. ज्यावेळेस एव्ही नोड मधलं इम्पल्स ट्रान्समिशन स्लो होतं, ओके, तर त्याला निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतात. आणि ज्यावेळेस ॲट्रिया व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन कमी होतं त्याला निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतात. तर एका वाक्यात सांगायचं झालं तर ॲसिटिल कोलिन रिस्पॉन्सिबल फॉर निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक म्हणजे डिक्रीज हार्ट रेट, निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजेच डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, आणि निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे डिक्रीज एव्ही कंडक्शन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये काही एक्सेप्शन जे आहे तेच एक्झॅक्ट रिझन माहीत नाही. जनरली रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो हे आपण बघितलेलं आहे, परंतु ॲट्रियल फायबरचा रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे ॲट्रियामधून एका फायबरकडून दुसऱ्या फायबरला इम्पल्स ट्रान्समिशन करायचं आयडियली स्लो झालं पाहिजे, परंतु इथं पॅराडॉक्सिकल इफेक्ट येतो, ऑपोजिट इफेक्ट येतो. ॲट्रियल फायबरचा रिफ्रॅक्टरी पिरियड ॲब्रिव्हेटेड होतो म्हणजे कमी होतो. त्याच्यासाठी एक्झॅक्ट रिझन मेन्शन नाहीये. आता एवढं मोठं डिस्कशन मी तुमच्याशी केलंय, याच्यात तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल की एक्झाम मध्ये फक्त तुम्ही डिक्रीज हार्ट रेट, डिक्रीज एव्ही कंडक्शन, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट एवढे 3 पॉइंट जरी लिहिले तर त्याच्यापेक्षा जास्त काही लिहायचं नाही. फक्त तुम्हाला समजावं म्हणून आपण ते डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर हार्डवरचे ऍक्शन कळलं का तुम्हाला? हो. येस सर. आता ब्लड वेसलवर आपण सांगितलं होतं की ब्लड वेसलवर जे आहे, ओके, तर ब्लड वेसलशी रिलेटेड आपण काय बघितलं होतं की हे व्हॅसोडायलेटेशन करतं ऍसिटिल कोलिन ना, आठवतंय तुम्हाला? आणि हो. कशामुळे करतं ते? काय रिलीज होतं? नायट्रिक 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 ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. सॉरी ओके, हा, ओके, गुड. नायट्रिक ऑक्साईड, ठीक आहे. एडीआर एडीआरएफ, एंडोथेलियर डिराइव्ह रिलॅक्सिंग फॅक्टर. आता पहा, आता पण आहे ना, मी जे डिस्कस करत आहे ना थोडं डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. तुम्हाला तुम्ही व्हॅसोडायलेटेशन म्हणलं ऍसिटिल कोलिन करतं, तर तुम्हाला एक्सपेक्टेड म्हणजे तेवढं सांगितलं तरी दॅट इज मोर दॅन इनफ. फक्त आता नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिटेलमध्ये डिस्कस करतोय हा कन्सेप्ट. आता ओव्हरऑल द स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं हे आपण बघितलं, पण ब्लड वेसल मध्ये स्मूथ मसल रिलॅक्स होत आहे आणि त्याचं रिझन तुम्ही मला सांगितलं की नायट्रिक ऑक्साईड रिलीज करताय ऍसिटिल कोलिन. तर एक लक्षात घ्या, आता 2 गोष्टी आहेत. मी तुमच्याशी ऍसिटिल कोलिनच्याच ऍक्शन डिस्कस करणार आहे. एक आहे एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे, आणि दुसरं आहे एक्झोजिनस ऍसिटिल कोलिनची काय ऍक्शन आहे. तर जर ब्लड वेसलचा विचार केला तर ब्लड वेसलच्या आतमध्ये एंडोथेलियल लाइनिंग असतं, ओके.
तर मी हे एंडोथेलियल लाइनिंग काढत आहे ब्लड वेसलच्या आतली लाईन जी आहे ती. ओके, त्यासाठी सब एंडोथेलियल लेअर असतं या साईडचा. मस्क्युलर लेअर असतात. ओके, आणि हे आउटर लेअर ह्या साईडचा आणि ह्या साईडचा. ओके, तर हे मधलं ल्युमेन आहे. हा जो पार्ट आहे हा ल्युमेन आहे आणि ही इनर एंडोथेलियल लाइनिंग. तर एंडोजेनस आणि एक्झोजेनस ऍसिटिल्कोलीनच्या ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहे. त्याआधी तुम्हाला सांगणार आहे की इथं M3 रिसेप्टर प्रेझेंट असतं एंडोथेलियमवर आणि स्मूथ मसलवर पण M3 रिसेप्टर प्रेझेंट असतात. आता एक लक्षात घ्या की ऍसिटिल्कोलीन व्हॅसोडायलेटेशन करतं इथपर्यंत ठीक आहे. आता याच्या पुढचं काय आहे, तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एंडोजेनस ऍसिटिल्कोलीन ऑन द ब्लड वेसल, तर त्याचा आन्सर आहे एंडोजेनस ऍसिटिल्कोलीन डज नॉट हॅव एनी ऍक्शन ऑन द ब्लड वेसल. आता तुम्हाला असं वाटेल की हा ऍसिटिल्कोलीनची ऍक्शन का नाही, तर पहिला पॉईंट तुम्हाला स्ट्रक्चर वाईज माहित पाहिजे की इन केस ऑफ ब्लड वेसल cholinergic receptor present on the blood vessel. M3 receptor present on the endothelium, M3 receptor present on the smooth muscles of the blood vessel. So cholinergic receptors are located on the blood vessel, but blood vessels do not have parasympathetic innervation. याचा अर्थ असा आहे की ब्लड वेसलवर कोलिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट असतात, पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर प्रेझेंट असतात, परंतु ब्लड वेसलला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नसतो. ऍसिटिल्कोलीन न्यूरोट्रान्समीटर आहे, तो कशातून रिलीज होतो, पॅरासिम्पॅथेटिक नर्व मधून. मग ब्लड वेसलला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नसेल तर ब्लड वेसलच्या तिथे ऍसिटिल्कोलीन रिलीज होईल का आपल्या बॉडीमध्ये? नाही. त्यामुळं जरी रिसेप्टर प्रेझेंट असले तरी पण एंडोजेनस ऍसिटिल्कोलीनची ब्लड वेसलवर काहीही ऍक्शन नाही. आता बाहेरून ऍसिटिल्कोलीन दिला तर बाहेरून दिलेला ऍसिटिल्कोलीन ल्युमेन मध्ये येईल ब्लड वेसल मध्ये, आणि हा ऍसिटिल्कोलीन आता रिसेप्टर प्रेझेंट आहेत बरोबर आहे. आता बाहेरून जर ऍसिटिल्कोलीन दिला तर ह्या रिसेप्टरवर हा ऍसिटिल्कोलीन ऍक्ट होऊ शकतो. यामध्ये दोन प्रकारच्या ब्लड वेसलवरची ऍक्शन पाहणार आहे. अशा ब्लड वेसल ज्याच्यात एंडोथेलियम इंटॅक्ट आहे, म्हणजे एंडोथेलियम चांगलं आहे, इंटॅक्ट आहे, डॅमेज नाही आहे ब्लड वेसलला, अथेरोस्क्लेरोसिस ब्लॉक नाही बनलेला, डॅमेज नाही आहे, एंडोथेलियम इंटॅक्ट आहे. अशा ब्लड वेसलमध्ये ऍसिटिल्कोलीन पहिले एक्सपोज कशाला होईल, एंडोथेलियमला आणि M3 रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि तिथून तो EDRF म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड रिलीज करेल. नायट्रिक ऑक्साईड मग तिथून जाऊन स्मूथ मसल मध्ये येतो आणि हा नायट्रिक ऑक्साईड ग्वानायलिल सायक्लेज एन्झाईमला ऍक्टिव्हेट करून सायक्लिक GMP ची लेव्हल वाढवतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सायक्लिक AMP, सायक्लिक GMP जर वाढलं स्मूथ मसल मध्ये तर स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर नायट्रिक ऑक्साईड काय करतं, नायट्रिक ऑक्साईडला NO असं म्हणतात, तर एक एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतं स्मूथ मसल मध्ये. त्या एन्झाईमचं नाव आहे ग्वानायलिल सायक्लेज आणि त्याच्यामुळे सायक्लिक GMP ची लेवल स्मूथ मसल मध्ये वाढते आणि त्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्स होतं आणि व्हॅसोडायलेटेशन होतं. दिस इज द केस वेन एंडोथेलियम इज इंटॅक्ट आणि त्यामुळे ऍसिटिल्कोलीन एंडोथेलियमवर ऍक्ट होऊ शकतो आणि नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊ शकतं. परंतु काही वेळेस हे एंडोथेलियल लेअर डॅमेज झालेला असतो ब्लड वेसलचा. ओके, अथेरोस्क्लेरोसिस प्लाक तयार होताना एंडोथेलियल लेअर डॅमेज झालेला असतो. त्यावेळेस हा ऍसिटिल्कोलीन जर डॅमेज ब्लड वेसल असेल, म्हणजे एंडोथेलियम
डिस्टर्ब झालेली ब्लड वेसल असेल तर अशा वेळेस हा ऍसिटिल कोलिन एंडोथिलियमवर ऍक्ट होऊ शकत नाही. त्यावेळेस हा ऍसिटिल कोलिन इथून स्मूथ मसल मध्ये जातो आणि डायरेक्टली स्मूथ मसलवरच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि स्मूथ मसलच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळे स्मूथ मसलमध्ये फॉस्फोलायपेज 2 IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन कॅल्शियमची लेवल वाढते आणि त्यामुळे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्याच्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होऊ शकतं. तर एंडोथेलियम जर इंटॅक्ट असेल तर व्हॅसो डायलेटेशन होतं एक्झोजिनस ऍसिटिल कोलिननी आणि जर एंडोथेलियम डॅमेज असेल तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. हे झालं एक्झोजिनस ऍसिटिल कोलिनचं. आणि एंडोजिनस ऍसिटिल कोलिन डज नॉट हॅव एनी ऍक्शन ऑन द ब्लड वेसल. बरोबर आहे. तर बाहेरून जर ऍसिटिल कोलिन दिलं तर तो व्हॅसो डायलेटेशन करू शकतो जर एंडोथेलियम चांगला असेल ब्लड वेसलचा. जर एंडोथेलियम डॅमेज असेल तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. लक्षात आलं तुम्हाला? ओके. आता इथं फरक कशाचे आहे माहितीये का? आता तुम्हाला मी सांगितलं कोलिनर्जिक अगोनिस्टची ऍक्शन ब्लड वेसलवर काय आहे? एक तर व्हॅसो डायलेटेशन आहे किंवा व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आहे. तुम्ही व्हॅसो डायलेटेशन लक्षात ठेवा. बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साईड तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शनचं काही बुक्स मध्ये मेन्शन आहे म्हणून मी सांगितलंय आणि तुम्हाला ते कन्सेप्ट पण क्लिअर होतो त्याने. आता तुम्हाला मी सांगितलं की कोलिनर्जिक अगोनिस्ट एंडोथेलियम इंटॅक्ट असलेल्या ब्लड वेसलवर व्हॅसो डायलेटेशन करतात. बरोबर? ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारलं की फायझोस्टिग्मिन नावाचा ड्रग आहे अँटी कोलिनिस्टरेज ड्रग, तो काय करेल? तर मी तुम्हाला सांगितलं त्यांचे ऍक्शन सारखेच असतात. फक्त इथं फरक काय आहे? फायझोस्टिग्मिन काय करतो? कोलिनिस्टरेज एन्झाईम इनिबिट करतो आणि एंडोजेनस ऍसिटिल कोलिनची लेवल वाढवतो आणि तो ऍसिटिल कोलिन मग ऍक्शन प्रोड्यूस करतो. परंतु ब्लड वेसलचे तिथे ऍसिटिल कोलिन रिलीज होतो का? नाही. मग त्यामुळे तिथं तो अँटी कोलिनिस्टरेज ड्रग ऍसिटिल कोलिनची ऍक्शन वाढवतील का? नाही. म्हणजे थोडक्यात काय अँटी कोलिनिस्टरेज ड्रगची म्हणजे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन एंडोजिनस काहीच नाही ब्लड वेसलवर आणि त्यामुळे अँटी कोलिनिस्टरेज ड्रग एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन वाढून ऍक्ट होतात. जर एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन ब्लड वेसलवर काही नसेल तर अँटी कोलिनिस्टरेज ड्रगची पण ऍक्शन ब्लड वेसलवर काही नसेल. तर हा फरक आहे. कोलिनर्जिक अगोनिस्ट व्हॅसोडायलेटेशन किंवा व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करू शकता बाहेरून दिल्यावर, पण अँटीकोलिनिस्टरेज ड्रग काहीच करणार नाही कारण ते एंडोजेनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन वाढवतात पण इथं एंडोजेनस ऍसिटिल कोलिन रिलीजच होत नाही. बरोबर आहे, कारण त्याला ब्लड वेसलला पॅरासिम्पॅथेटिक सप्लायच नाही. ठीक आहे. तर ते नंतर तुम्हाला जेव्हा अँटीकोलिनिस्टरेज ड्रग मी डिस्कस करेल त्यावेळेस येईल. तर हे झालं ब्लड वेसलचं रिलेटेड. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही, तुम्ही ब्लड वेसलवर व्हॅसोडायलेटेशन ड्यू टू EDRF रिलीज एवढं जरी लिहिलं तरी पण चालू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. 1 ते 2 लाईनीत फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जरी लिहिल्या तरी चालतील कारण 7.5च्या मार्काच्या क्वेश्चनला तेवढा वेळ तुम्हाला नसतो. फक्त आपल्याला युजेस पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी लक्षात येतात, ऍडव्हर्स इफेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस केल्या तर लक्षात येतात. आता स्मूथ मसल, तर तुम्हाला माहिती आहे की ऑन स्मूथ मसल M3 रिसेप्टर प्रेझेंट अँड ड्यू टू ऍक्टिव्हेशन ऑफ ऍसिटिलकोलिन बाय स्मूथ मसल काय होईल? स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होईल. IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे वाढून कॅल्शियमची लेवल वाढेल. आता याच्या डिटेलमध्ये चालणार आहे आपण कोणते स्मूथ मसल. ओके, मग त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे ब्रॉन्कियल स्मूथ मसल, तुम्हाला लक्षात ठेवायचे गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसल आणि युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल, त्याचप्रमाणे युरेटरचे स्मूथ मसल. हे सगळे स्मूथ मसल काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजेच हे ड्रग जर अस्थमाच्या पेशंटला दिलं तर काय होईल? कॉन्स्ट्रिक्शन होईल आणि अटॅक ऑफ अस्थमा प्रेसिपिटेट होईल. बरोबर आहे, लक्षात आलं? ओके, हे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन करता. आता इंटेस्टाईनशी रिलेटेड GIT रिलेटेड मी तुम्हाला सांगणार आहे. स्मूथ मसल्स ऑफ द इंटेस्टाईन कॉन्ट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे पेरिस्टाल्सिस वाढते. त्याचबरोबर इंटेस्टाईन रिलेटेड तुम्हाला एनल स्फिंक्टर माहिती आहे, इलिओसिकल स्फिंक्टर माहिती आहे, पायलोरिक स्फिंक्टर माहिती आहे. स्फिंक्टरवर ऍसिटिल कोलिन
रिलॅक्सन प्रॉपर्टी दाखवतं, एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाहीये. ते काय करतात, स्फिंक्टरचं काय करतात, रिलॅक्सेशन करतात. तुम्ही आता विचार करा, पायलोरिक स्फिंक्टर रिलॅक्स झालं, इलिओसिकल स्फिंक्टर रिलॅक्स होतंय, एनल स्फिंक्टर रिलॅक्स होतंय आणि पेरिस्टाल्सिस काय होते, वाढते. म्हणजे आता याच्यामुळे काय होईल पहा, पेरिस्टाल्सिस वाढली म्हणजे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या, पेरिस्टाल्सिस वाढली आणि स्फिंक्टर रिलॅक्स झाल्या, त्याच्यामुळं इंटेस्टाईन मधलं कंटेंट काय होतं, बाहेर पडणार आहे. म्हणजे इन्क्रीज डिफिकेशन होऊ शकतं, इन्क्रीज डिफिकेशन होऊ शकतं. आणि ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये लक्षात ठेवायचे, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं कोलिकी पेन होऊ शकतं, हे ड्रग दिल्याने कोलिकी पेन होऊ शकतं पेशंटला. लक्षात आलं? येस. ओके. Yes. आता युरिनरी ब्लॅडरवर काय होईल, तर युरिनरी ब्लॅडरवर काय असतं बघा, याचा डेट्रोजल मसल असतो आणि खाली स्फिंक्टर आणि ट्रायगोन असतं. ओके, युरिनरी ब्लॅडर. तर हे ड्रग काय करतात, स्मूथ मसल जे आहे, डेट्रोजर स्मूथ मसल, त्याला कॉन्ट्रॅक्ट करतात. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलंय स्फिंक्टरवर काय ऍक्शन आहे ऍसिटिल कोलिनची, Relax. रिलॅक्सेशन. तर स्फिंक्टर आणि ट्रायगोन रिलॅक्स होता, त्यामुळं युरिन जे आहे ब्लॅडर मधलं ते काय जाईल, बाहेर पडेल. ओके ओके, इन्क्रीज वॉइडिंग ऑफ युरिन, बरोबर आहे, ठीक आहे. ओके, मग ह्या ड्रग आपण कोणत्या पेशंट मध्ये देऊ शकतो, रिटेन्शन ऑफ युर. रिटेन्शन ऑफ युरिनच्या पेशंटला देऊ शकतो हे ड्रग. ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह युरिनरी रिटेन्शन असेल. ओके, जर पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस असेल, म्हणजे ऑपरेशन नंतर पॅरालायटिक इलियस झालाय, इलियम परत पेरिस्टाल्सिस त्याची पूर्ववत नाही झाली आणि पेशंटला डिफिकेशनच होत नाहीये, तर त्या दोन कंडिशन मध्ये कोलिनर्जिक अगोनिस्ट पण देऊ शकतो किंवा मग अँटी कोलिनिस्टरेस ड्रग्स फायझोस्टिग्मिन निओस्टिग्मिन पैकीही देऊ शकतो, ते पण आपण देऊ शकतो. किंवा हे डायरेक्टली ऍक्टिंग देऊ शकतो, त्यात बिथेनिकॉल कार्बॅकॉल यूज करत होते, आता आपल्याला निओस्टिग्मिन आहे तो पण आपण यूज करू शकतो. तर पहा, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन वरून तुम्हाला युजेस लक्षात ठेवायचे, बरोबर आहे. तर युरिनरी रिटेन्शन, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉन, फक्त ते नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईपचं पाहिजे, ठीक आहे. तर पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस मध्ये यूज करू शकतात, बरोबर आहे. तर तर हे झालं स्मूथ मसलशी रिलेटेड. तर स्मूथ मसल्स इन द मोस्ट ऑर्गन्स कॉन्ट्रॅक्टेड मेनली थ्रू M3 receptor. Tone and peristalsis of the GIT tract is increased and sphincter relax. तर त्यामुळे ॲब्डोमिनल क्रॅम्प्स येऊ शकतं, मी तुम्हाला सांगितलं, कॉलिकी पेन आणि इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होऊ शकतं. ओके, त्यानंतर पेरिस्टाल्सिस इन युरेटर इज इन्क्रीज, युरेटरची पण पेरिस्टाल्सिस वाढते, प्लस डेट्रोजल मसल कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ब्लॅडरचा ट्रायगोन आणि स्फिंक्टर रिलॅक्स होतं, युरिन बाहेर पडतं, त्याला वॉइडिंग ऑफ द ब्लॅडर असं म्हणतात. ओके, ते एक होतं. आणि ब्रॉन्कायवर ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं, त्यामुळे अटॅक ऑफ ब्रॉन्केल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. तर स्मूथ मसल रिलेटेड तुम्हाला ब्रॉन्काय, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि ब्लॅडर याच्या ऍक्शन लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? येस. त्यानंतर ग्लँड्सवर तुम्हाला मी सांगितलं आहे की ऑन ग्लँड्स M3 रिसेप्टर असतात आणि व्हेरियस एक्झोक्राईन ग्लँड्स जे आहेत त्यांचं सिक्रिशन ऍसिटिल कोलिन वाढवतं, म्हणजे बाहेरून ऍसिटिल कोलिन दिलं तरी ते ऍक्शन्स घडणार आहेत. मग त्यामध्ये 5 सिक्रेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, 5 सिक्रेशन. सलायव्हरी सिक्रेशन, लॅक्रिमल सिक्रेशन वाढतं, स्वेटिंग इन्क्रीज होतं, ट्रक्योब्रोंकियल सिक्रेशन वाढतं आणि परायटल सेलवर M3 रिसेप्टर असतात, परायटल सेल ऍसिड रिलीज करतात, तर गॅस्ट्रिक सिक्रेशन पण वाढतं. म्हणजे कोलिनर्जिक ड्रग एक्झोक्राईन ग्लँडचं सिक्रेशन वाढवतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? येस. ओके, मेनली M3 रिसेप्टर थ्रू होतं. तर स्वेटिंग, सलायवेशन, लॅक्रिमेशन, ट्रक्योब्रोंकियल सिक्रेशन आणि गॅस्ट्रिक सिक्रेशन. तुम्हाला लक्षात ठेवायचंय की बिलिरी सिक्रेशन आणि मिल्क
दॅट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ कोलिनर्जिक सिस्टीम. त्यामुळं एमसीक्यू मध्ये आता कोणतं सिक्रेशन ऍफेक्ट होत नाही, तर बिलियरी सिक्रेशन आणि मिल्क ऍफेक्ट होत नाही. तर इफेक्ट ऑन पॅन्क्रियाटिक आणि इंटेस्टाइनल ग्लँड मार्क नाहीये, आणि त्यातल्या त्यात सिक्रेशन ऑफ मिल्क अँड बाईल इज नॉट अफेक्टेड. तर 5 सिक्रेशन, स्वेटिंग, सलायवेशन, लॅक्रिमेशन, ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन, गॅस्ट्रिक सिक्रेशन इन्क्रीज होईल. त्यानंतर आता थोडा डिफिकल्ट पार्ट आहे, आय रिलेटेड ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर आय रिलेटेड ऍक्शन्स मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं हे ड्रग काय करतात. ओके, तर आय मध्ये 2 ठिकाणी हे कोलिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट असतात. कोणत्या ठिकाणी कोलिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आयरिस मसल शी रिलेटेड पहिले आपण डिस्कस करूया. आयरिस मसल मध्ये 2 प्रकारचे मसल असतात. ही प्युपिल आहे, आणि समजा आता आपण आयरिस मसलचा जर विचार केला तर जस्ट एक मिनिट. आता हे नॉर्मल फिजिओलॉजी पहिले तुम्हाला माहित पाहिजे की आयरिस मसल मध्ये सर्क्युलर मसल ऑफ आयरिस असतात. ओके, आता मी जे काढत आहे ते सर्क्युलर मसल ऑफ आयरिस आहे. ओके, आणि सर्क्युलर मसल ऑफ आयरिसला कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली मसल असंही म्हणतात. आणि ह्या सर्क्युलर मसल ऑफ आयरिसवर M3 रिसेप्टर असतात. आणि ह्या सर्क्युलर मसलला कोणत्या नर्वचा सप्लाय असतो, तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वचा सप्लाय असतो. पॅरासिम्पॅथेटिक नर्व काय रिलीज करते, कोणता न्यूरोट्रान्समीटर रिलीज करते, ऍसिटिलकोलिन. ओके, आता हे जे मधली जी गोल आहे ती प्युपिल साइज आहे. प्युपिल साइज ह्या सर्क्युलर मसल आणि अजून एक मसल आयरिसशी रिलेटेड आहे, त्याला रेडियल मसल ऑफ आयरिस म्हणतात. त्याला काय म्हणतात, रेडियल मसल ऑफ आयरिस. मी आता हे त्रिकोण काढत आहे ना, तर हे रेडियल मसल ऑफ आयरिस आहे, रेडियल मसल ऑफ आयरिस. ओके, तर हे जे ट्रायंगल काढलेला आहे मी, हा कोणता मसल आहे, रेडियल मसल ऑफ आयरिस. रेडियल मसल ऑफ आयरिस, मसल ऑफ आयरिस. तर ह्या रेडियल मसलवर अल्फा-1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. कोणते, अल्फा-1. आता M3 हा जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे आणि तो GQ टाईप आहे हे तुम्हाला माहित आहे. अल्फा-1 रिसेप्टरचा जर विचार केला, ओके, तर हा पण GQ टाईप रिसेप्टर आहे. ओके, आपण बघितलं आहे. आणि ह्या रेडियल मसलला जे नर्व सप्लाय होते आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिम्पॅथेटिक सप्लाय असतो रेडियल मसलला. कोणता, सिम्पॅथेटिक. आणि रेडियल मसलला दुसरं नाव आहे डायलेटर प्युपिली, डायलेटर प्युपिली. आणि ह्या सर्क्युलर मसलला दुसरं नाव आहे कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली. ओके, कारण ते प्युपिलचं कॉन्स्ट्रिक्शन करतं. तर लक्षात घ्या, मेजॉरिटी साईटला सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन ऑपोजिट डिरेक्शन मध्ये काम करतं. हार्टचा जर विचार केला तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व ऍसिटिलकोलिन रिलीज करते आणि हार्टवर इनिबिटरी इफेक्ट दाखवते. हार्ट रेट कमी होतं, एव्ही कंडक्शन कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन कमी होतं. सिम्पॅथेटिक सिस्टीम काय करते, सिम्पॅथेटिक सिस्टीम स्टिम्युलेटरी इफेक्ट हार्टवर दाखवते. हार्ट रेट वाढतं, ऍड्रेनलिन नॉर ऍड्रेनलिन दिल्याने बघा हार्ट रेट वाढेल, एव्ही कंडक्शन वाढतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक डिव्हिजन वेगवेगळ्या ऑर्गनवर, मेजॉरिटी ऑर्गनवर ऑपोजिट इफेक्ट दाखवते, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर प्युपिल साईजशी रिलेटेड पण पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक
डिव्हिजन ऑपोजिट इफेक्ट दाखवतात. तर ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतं सर्क्युलर मसलचा, आणि सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड सेंटर होतं. सर्क्युलर मसल टुवर्ड सेंटर कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यामुळं सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे टुवर्ड सेंटर प्युपिल साईज काय होते, कमी होते. त्याला काय म्हणतात, मिओसिस. त्याला काय म्हणतात, मिओसिस. Yes. ओके, त्याला काय म्हणतात, मिओसिस. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर M3 GQ टाईप आहे, आणि स्मूथ मसल म्हणजे जे आहे आयरिसचे सर्क्युलर मसल, तर तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. पण तो कुठं कॉन्ट्रॅक्ट होतो, टुवर्ड्स सेंटर. एवढं लक्षात ठेवायचंय, टुवर्ड्स सेंटर. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून नॉरएड्रेनालिन रिलीज होतो, आणि तो अल्फा 1 रिसेप्टर रेडियल मसलवर आहे, त्यावर ऍक्ट होतो. आणि रेडियल मसल GQ टाईप आहे, सॉरी अल्फा 1 रिसेप्टर GQ टाईप आहे, तो ऍक्टिव्हेट झाल्यामुळं पण रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, परंतु हे कॉन्ट्रॅक्शन अवे फ्रॉम सेंटर होतं. रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट कसे होता, अवे फ्रॉम सेंटर, आणि ते अवे फ्रॉम सेंटर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं, रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं सेंटर पासून दूर जाता कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर, त्यामुळे प्युपिल साईज वाढते. त्याला आपण काय म्हणतो, Mydriasis. मिड्रियासिस. ओके, मिड्रियासिस असं म्हणतात. लक्षात आलं, लक्षात आलं. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, किंवा ऍसिटिल कोलिन काय करेल, ऍसिटिल कोलिन मिओसिस, तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, असं जर मी विचारलं तर त्याचा आन्सर काय येईल, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग मिओसिस करतील. ऍसिटिल कोलिन सारखीच ऍक्शन करतील ना ते, पॅरासिम्पॅथोमायमेटिक. लक्षात आलं. आणि जर मी विचारलं की सिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, तर ते काय करतील, आयवर सिम्पॅथोमायमेटिक मिड्रियासिस. मिड्रायसिस करतील. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मिओसिस करते, म्हणून पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, मिओसिस. पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, मिओसिस. Meiosis. ओके. आणि सिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतील, मिड्रियासिस. Meiosis. मिड्रायसिस. बरोबर आहे, लक्षात आलं. आता नॉर्मली काय असतं माहितीये का, आपली प्युपिल साईज ही तुम्हाला पहा की आपली प्युपिल साईज कॉन्स्टंट असते, बरोबर आहे. म्हणजे प्युपिल साईज फिक्स असते, चेंजेस होत राहतात, पण जनरली प्युपिल जी आहे, प्युपिल साईज जी आहे, त्यावर कोलिनर्जिक आणि समजे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक दोन्हींचा सप्लाय असतो, बरोबर आहे, दोन्हींचा प्रभाव असतो. परंतु ह्या दोघांच्या ऍक्शन इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळे प्युपिल साईज मेंटेन होते, बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्युपिल साईज मेंटेन करायला डोळ्यांवर, आयरिस मसलवर दोन्ही सिस्टीम काम करतात, पॅरासिम्पॅथेटिक पण आणि सिम्पॅथेटिक पण. पॅरासिम्पॅथेटिक प्युपिल साईज कमी करायला पाहते, आणि सिम्पॅथेटिक काय करते, प्युपिल साईज वाढवायला पाहते. पण दोघांचा इक्विलिब्रियम साधलेला असतो, मग प्युपिल आपली साईज व्यवस्थित असते. जर आपण बाहेरून पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम सारखे ड्रग यूज केले, पॅरासिम्पॅथोमायमेटिक, तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग यूज केल्यामुळं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम स्ट्रॉंग होणार, आणि मग काय होणार, मिओसिस. जर सिम्पॅथेटिक सिस्टीम सारखे ड्रग यूज केले तर काय होईल, मिड्रियासिस. Mydriasis. आता हे तुम्हाला मी सांगितलं, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग मिओसिस करतात. आता मी तुम्हाला विचारलं, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग काय करतील, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग मिड्रियासिस. मिड्रायसिस करतील. पॅरासिम्पॅथोलायटिक म्हणजे असे ड्रग, त्याला आपण दुसऱ्या भाषेत अँटी कोलिनर्जिक ड्रग असं म्हणतो, किंवा अँटी मस्कुरॅनिक ड्रग म्हणतो, जे कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात, मस्कुरॅनिक रिसेप्टर ब्लॉक करतात, आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन प्रिव्हेंट होते. आता इथे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होणार नाही, म्हणजेच कोलिनर्जिक सिस्टीम वीक झाली, त्याच्यात आता इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला,
सिम्पॅथेटिक आणि कोलिनर्जिक सिस्टीम व्यवस्थित काम करत होते, पण कोलिनर्जिक सिस्टीम ब्लॉक केली. मग आता डॉमिनन्स कोणाचा असणार आहे? सिम्पॅथेटिक सिस्टीमचा, आणि त्यामुळे प्युपिल साईज वाढते, मिडरेसिस होतं. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग काय करतात? Mydriasis. मिडरेस. मिडरेसिस. आणि मी तुम्हाला जर विचारलं सिम्पॅथोलायटिक मध्ये अल्फा ब्लॉकर काय करतील? मिओसिस. मिओसिस करतील. अल्फा ब्लॉकर काय करतील? मिओसिस. ओके, ठीक आहे. तर मिडरेसिस कोणत्या दोन ड्रग मुळे होऊ शकतं? मिडरेसिस एक तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, त्याला Sympathomimetic ऍड्रेनर्जिक drug ड्रग. and antimuscarinic drug. यस, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग म्हणजेच ऍड्रेनर्जिक ड्रग मुळे मिडरेसिस होऊ शकतं, किंवा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग मुळे Lytic. मिडरेसिस होतं. ते एक लक्षात ठेवा, जे ऍड्रेनर्जिक ड्रग मुळे किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग मुळे मिडरेसिस होतं त्याला ऍक्टिव्ह मिडरेसिस म्हणतात, कारण रेडियल मसलवर डायरेक्टली ड्रग ऍक्ट होतं, रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट होतं अवे फ्रॉम सेंटर, आणि त्यामुळे मिडरेसिस होतं. तर सिम्पॅथेटिक सिस्टीमने जे मिडरेसिस असतं त्याला एक नाव दिलं, ऍक्टिव्ह मिडरेसिस. आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगने जे मिडरेसिस करतात त्याला पॅसिव्ह मिडरेसिस म्हणतात, कारण पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग जी प्युपिल साईज कमी करण्याची प्रॉपर्टी आहे पॅरासिम्पॅथिक सिस्टीमची, ती ब्लॉक करतात, आणि इनडायरेक्टली मग सिम्पॅथेटिक सिस्टीम पॉवरफुल बनते. तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग पण मिडरेसिस करतात, आणि ऍड्रिनर्जिक किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग पण मिडरेसिस करतात. ऍड्रिनर्जिक ड्रगने किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रगने जे मिडरेसिस होतं त्याला ऍक्टिव्ह मिडरेसिस म्हणतात, आणि पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगने जे मिडरेसिस होतं त्याला पॅसिव्ह मिडरेसिस म्हणतात. आता हे वर्ड ऍक्टिव्ह पॅसिव्ह नाही लक्षात ठेवले तरी चालू शकतं, फक्त मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर हे मिओसिस कोण करतं, मिडरेसिस कोण करतं, हे कधी कधी खूप वेळा कन्फ्युज होतं. तर नॉर्मल फिजिओलॉजी लक्षात ठेवली तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मिओसिस करते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम मिडरेसिस करते. तर मग तुम्हाला त्यावरून ड्रग काय करतात हे लक्षात येईल. तर तीच डायग्राम मी इथं मेन्शन केलेली आहे बघा. ओके, हे बघा, हे आता हे नॉर्मल आहे प्युपिल. हे जे दिसत आहे हे रेडियल मसल आहेत, आणि हे जे दिसत आहे ते सर्क्युलर मसल आहेत. ओके, तर रेडियल मसल इथं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं मिडरेसिस होतं सिम्पॅथेटिक सिस्टीमने, आणि इथं पहा सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं प्युपिल साईज कमी झाली तर मिओसिस होतं. म्हणून सर्क्युलर मसलला कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली पण म्हणतात, आणि रेडियल मसलला डायलेटर प्युपिलरी असं म्हणतात. तर दुसरे नावं पण तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर हे झालं आय मध्ये मस्कुरेनिक रिसेप्टर सर्क्युलर मसलवर असतात, त्यामुळं काय होतं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्याचबरोबर आपण रेडियल मसलवर काय आहे ते पण पाहिलं. या व्यतिरिक्त अजून आयवर कुठं मस्कुरेनिक रिसेप्टर असतात? 2C मी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरं आहे सिलियरी मसल, सर्क्युलर मसल ऑफ आयरिस, आणि दुसरं आहे सिलियरी मसलवर पण M3 रिसेप्टर असतात. आणि त्यामुळं काय होतं ते थोडं जाणून घेणार आहोत. त्यासाठी थोडं डिफिकल्ट पार्ट आहे, पण आपण फक्त काय होतं ते लक्षात घ्यायचं आहे. कसं काय होतं ते तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, किंवा तुम्हाला आता याच्यातल्या गोष्टी काही डिटेलमध्ये माहीत झाल्या, कन्सेप्ट क्लिअर झाले, तर तुम्हाला त्या पाठ करायची गरज पडणार नाही. आता मी पहिले तुम्हाला आईचं स्ट्रक्चर दाखवतोय. ठीक आहे, तर बघा, हे आता हे आयचा पाठीमागचा पार्ट असतो त्याला पोस्टेरियर सेगमेंट म्हणतात, पुढचा पार्ट असतो त्याला अँटेरियर सेगमेंट म्हणतात. तर आयचा स्ट्रक्चर आहे हे कॉर्निया, मी जे मार्क करत आहे. ओके, त्यानंतर हे हे जे पिंक दाखवलंय ते आयरिस आहे. दोन्ही साईडचे आयरिस मी पिंक मार्क केलेत, आणि ह्या आयरिसच्या मध्ये जे गॅप दिसतोय दोन आयरिसच्या मध्ये त्याला आपण काय म्हणतो? प्युपिल. ओके, ठीक आहे. तर आयरिस टुवर्ड सेंटर गेलं तर प्युपिल साईज कमी होईल,
अवे फ्रॉम सेंटर आलं तर प्युपिल साईज वाढणार आहे. आणि ह्या कॉर्निया आणि आयरिसच्या मध्ये जो अँगल असतो त्याला आयरिडो कॉर्नियल अँगल म्हणतात. तो आयरिस आणि कॉर्नियाच्या मध्ये आहे. आयरिस आणि कॉर्नियाच्या मध्ये. त्यानंतर तुम्हाला लेन्स दिसत आहे पिक्चर मध्ये. ओके. लेन्स ही सिलेरी मसलला कनेक्ट असते. तर हे जे हायलाइट करत आहे पिंकनी ते सिलेरी मसल आहे एका साईडचा. हा दुसऱ्या साईडचा सिलेरी मसल मी हे करत आहे. आणि लेन्स सिलेरी मसलला कशाने कनेक्ट होतात? सस्पेन्सरी लिगामेंट. तर ही लेन्स आहे, ही लेन्स अटॅच कशाला आहे? सिलेरी मसलला. कशाने आहे? सस्पेन्सरी लिगामेंट. ओके. तर एवढं तर स्ट्रक्चर कळलं. कॉर्निया, आयरिस, आयरिडो कॉर्नियल अँगल, सिलेरी मसल आणि लेन्स इट अटॅच टू द सिलेरी मसल बाय सस्पेन्सरी लिगामेंट. आणि याच्यावर सिलेरी मसलवर कोणते रिसेप्टर असतात? मग सिलेरी मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन होईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, दिस कॉन्ट्रॅक्शन इज टुवर्ड सेंटर. हा सिलेरी मसल ह्या सेंटरकडे येतो, हा सिलेरी मसल पण सेंटरकडे येतो, म्हणजे टुवर्ड्स लेन्स येत आहे सिलेरी मसल. आता बघा काय काय घडू शकतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये अजून काही पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ॲक्वियस ह्युमरचं लेवल डोळ्यामध्ये वाढली तर काय होतं हे माहिती आहे? ॲक्वियस ह्युमर किंवा इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलं, डोळ्यामधलं इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलं. ओके. तर ग्लाउकोमा, ग्लाउकोमा त्याला काचबिंदू असं म्हणतो मराठीत. ठीक आहे. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यानंतर काय होतं? ऑप्टिक नर्व डॅमेज होते. ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि ब्लाइंडनेस होतं. तर वन ऑफ द कॉमन कॉज ऑफ ब्लाइंडनेस मध्ये ग्लाउकोमा येतो. बरोबर आहे. तर ग्लाउकोमा का होतो? एक रिझन काय आहे ग्लाउकोमाचं? इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. इंट्राऑक्युलर प्रेशर का वाढतं? तर एक ॲक्वियस ह्युमर नावाचा सबस्टन्स आयमध्ये ॲक्युम्युलेट होतो. ॲक्वियस ह्युमरची लेवल वाढली, ॲक्वियस ह्युमरची लेवल वाढली तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढणार. इंट्राऑक्युलर प्रेशर वाढला तर ऑप्टिक नर्व डॅमेज होणार आणि ब्लाइंडनेस होणार, त्याला आपण ग्लाउकोमा म्हणतो. तर ऍक्च्युली ॲक्वियस ह्युमरची लेवल आपल्या शरीरामध्ये आयमध्ये नॉर्मल असते आणि काही प्रमाणात ॲक्वियस ह्युमर आपल्या आयमध्ये असणं ही गरजेचं असतं फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द आय. आणि हा ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज पुढे होतो ते मी तुम्हाला सांगतो. तर आता हे अजून एक डायग्रॅम आहे, हे पहा. हे जे आहे ही कॉर्निया आहे, हे पाठीमागचा स्क्लेरा आहे, हा इकडं आयरिस दाखवत आहे. हे पिंक कलरचं जे आहे ना, हे सिलेरी मसल आहे. लेन्स तुम्हाला दिसती. आणि हे जे पिवळ्या कलरचं दाखवलेला पार्ट आहे ना ह्या डायग्राम मध्ये, सिलेरी मसलच्या खाली, त्याला सिलेरी बॉडी असं म्हणतात. तर सिलेरी मसल पिंक कलरचा, त्याच्या खाली येलो कलरचा सिलेरी बॉडी. दिस इज द साइट फॉर ॲक्वियस ह्युमर सिंथेसिस. इथं ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज होतो, त्यानंतर तो रिलीज होतो. रिलीज होऊन आयरिस आणि लेन्सच्या मध्ये जागा असते, तिथून तो पुढे येतो आणि त्यानंतर त्याचं ड्रेनेज होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये. तर ड्रेनेजसाठी दोन पाथवे आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. एक पाथवे जो आहे तो आहे ट्रॅबिक्युलर आउटफ्लो. इथं ट्रॅबिक्युलर मेशवर्क असतं जाळी जाळीसारखं, आणि तिथून तो त्याला कॅनल ऑफ स्क्लेम असंही म्हणतात, आणि तिथून ॲक्वियस ह्युमर ड्रेन होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये. 90% तो पाथवे चालतो. आणि दुसरा आहे युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. ग्लाउकोमामध्ये परत हे येणार आहे, त्याने पण ॲक्वियस ह्युमर ड्रेन होतं. म्हणजे ॲक्वियस ह्युमर सिलेरी बॉडीमध्ये सिंथेसाइज होतं, आयमध्ये रिलीज होतं. रिलीज झाल्यानंतर त्याचं काम जे आहे त्यासाठी ते युटिलाइज होतो आणि त्यानंतर तो ड्रेन पण होतो. म्हणजे ॲक्वियस ह्युमरचे आय लेवल मेंटेन राहते. बरोबर आहे. ड्रेन कशातून होतो? ट्रॅबिक्युलर आउटफ्लो किंवा युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. आणि काही वयानंतर ह्या ट्रॅबिक्युलर आउटफ्लो मध्ये ड्रेनेज पाथवे मध्ये प्रॉब्लेम येतो.
आणि त्यामुळे ड्रेनेज व्यवस्थित होत नाही सिस्टेमिक सर्क्युलेशन, आणि ऍक्टिव्ह स्विमर डोळ्यातच राहतो आणि त्याच्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं आणि ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. त्याला ओपन अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात. लक्षात आलं? त्याला ओपन अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात. आता यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की ऍक्वियस स्विमर सिंथेसाइज कुठं होतं, तर त्याचा आन्सर काय आहे? सिलेरी Ciliary body. बॉडी. आणि ड्रेनेज पॉइंट ऑफ व्ह्यू, आय मधून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये कसा ड्रेन होतो, तर दोन आउटफ्लो पाथवे आहेत. ऍक्वियस स्विमरला बाहेर पाठवणारे पाथवे आहेत, ते आहे ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो. ओके, हे सिलेरी बॉड मसलच्या इकडच्या साईडला ते दोन्ही पाथवे आहेत. ओके, ह्या रिजन मध्ये हे दोन्ही पाथवे असतात आणि हे सिलेरी मसल आहे. ओके, आता सिलेरी मसल पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगनी काय होईल की पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिल्यानंतर डायरेक्टली ऍक्टिंग असू द्या, इनडायरेक्टली ऍक्टिंग असू द्या, तिथं M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन, आणि त्याच्यामुळे काय घडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतात टुवर्ड्स कुठं होतात, ते लेन्स कडं. म्हणजे हे सिलेरी मसल जे आहे ते कुठं कॉन्ट्रॅक्ट होईल, ह्या डिरेक्शन मध्ये. आणि ही अर्धीच डायग्राम आहे. याच्या खालची जो पार्ट आहे आयचा, तो मी तुम्हाला दाखवलेला नाही, डायग्राम एवढीच आहे. तर मी तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये सोप्या याच्यात सांगतो. आता बघा, हे तुम्हाला कॉर्निया दिसतंय, हा ब्लॅक वाला आयरिस, हा खालचा आयरिस, मधला जो प्युपिल आहे ही लेन्स आहे. ओके, ठीक आहे. आणि हे काळं जे दाखवलेलं आहे आता, ही सिलेरी मसल आहे. म्हणजे हे त्यात सिलेरी बॉडी वगैरे सगळं दाखवलेलं नाही, जस्ट मी सिलेरी मसल्स हायलाइट करतोय. आणि लेन्स कशाला अटॅच असते? सिलेरी मसलला सस्पेन्सरी लिगामेंट. आता हे सिलेरी मसल वरचे M3 रिसेप्टर जर कॉन्ट्रॅक्ट झाले आणि ते कॉन्ट्रॅक्ट टुवर्ड्स लेन्स झाले, हा सिलेरी मसल ह्या डिरेक्शन मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला, हा सिलेरी मसल ह्या डिरेक्शन मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला, तर लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर काय होईल? कमी होईल. आणि सस्पेन्सरी लिगामेंट काय होतील? मग लूज होतील. जे आता टाईट दिसत आहे ह्या डायग्राम मध्ये, ओके, ते काय होतील? लूज होतात. लूज झाल्यामुळे काय होतं, लेन्स अशी ताणून धरल्यामुळं लेस कॉन्व्हेक्स राहते, पण लूज झाल्यामुळं जी लेन्स आहे ना ती अजून मोठी होईल, फुगेल. बरोबर आहे? जर दोन्ही साईडने खिचलं तर लेन्स लेस कॉन्व्हेक्स राहील, पण सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाल्यामुळे लेन्स काय होते? मोठी होते, कॉन्व्हेक्स होते, जास्त मोर कॉन्व्हेक्स. आणि त्यामुळं काय होतं, लेन्स जेव्हा मोर कॉन्व्हेक्स होते तेव्हा विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. विजन कुठं फिक्स होतं? नियर ऑब्जेक्टला. त्याला आपण म्हणतो स्पाझम ऑफ अकोमोडेशन. त्याला काय म्हणतो आपण? स्पाझम ऑफ अकोमोडेशन. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिल्यानंतर विजन दूरच्या ऑब्जेक्टला फिक्स होते का नियरच्या ऑब्जेक्टला फिक्स होते? याचा आन्सर काय? नियरच्या ऑब्जेक्टला. का होते? कारण सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतात टुवर्ड्स लेन्स, सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतात, लेन्स मोर कॉन्व्हेक्स होते, आणि मोर कॉन्व्हेक्स झाल्यामुळं, आता हे ऑफ्थॅल्म मधला पार्ट आहे, मोर कॉन्व्हेक्स झाल्यामुळं जर लेन्स मोर कॉन्व्हेक्स झाली तर विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. तर हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. त्याला आपण काय म्हणतो? स्पाझम ऑफ अकोमोडेशन. ओके, आता दुसरी गोष्ट अशी आहे, ती मागच्या डायग्राम मध्ये तुम्हाला सांगतोय, की हे जे सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं, इथं जे आउटफ्लो आहे ह्या आउटफ्लोवर काही सिलेरी मसल ओव्हरलॅप झालेला असतो, तो पण टुवर्ड्स लेन्स कडे येतो. त्यामुळं ड्रेनेज जे आहे ते इम्प्रूव्ह होतं. ड्रेनेज काय आहे? इम्प्रूव्ह होतं. आणि ड्रेनेज इम्प्रूव्ह झाल्या तर इंट्राऑक्युलर प्रेशर काय होईल? ऍक्वियस स्विमरची लेवल कमी होईल आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होईल.
त्यामुळे हे ड्रग आपण ग्लाउकोमात यूज करू शकतो. परंतु हे थर्ड चॉईस, फोर्थ चॉईस ड्रग आहे. फर्स्ट चॉईस कोणी यूज करत नाही. आता आपण बीटा ब्लॉकर किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स, लॅटेनोप्रोस नावाचा ड्रग यूज करतो. तो ड्रग ऑफ चॉईस आहे. तर सिलेरी मसलवरच्या ऍक्शन तुम्हाला मी सांगितल्या. काय होईल? सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं स्पाझम ऑफ अकोमोडेशन होईल. का स्पाझम ऑफ अकोमोडेशन? म्हणजेच विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. बरोबर आहे? ठीक आहे. इन्क्रीज आउटफ्लो फॅसिलिटी होईल. तुम्हाला मी सांगितलं ड्रेनेज वाढवेल आणि त्याच्यामुळे इंट्राऑक्युलर टेन्शन काय होईल किंवा इंट्राऑक्युलर प्रेशर काय होईल? कमी होईल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलेरी मसल झाल्यावर होतात. त्याचप्रमाणे आता आईचा विचार केला तर लॅक्रिमल ग्लँड असतं, तर लॅक्रिमल ग्लँडचं सिक्रेशन वाढतं तर लॅक्रिमेशन होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आय रिलेटेड ऍक्शन तर आपण पहा, प्रत्येक ऑर्गनवरच्या ऍक्शन आज अजून डिटेलमध्ये बघितल्यात. तुम्ही त्याच्या एक एक लाईन जरी बनवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. आय सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्शन, म्युओसिस, सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन, ओके. त्यानंतर मग त्याच्या पुढे स्पाझम ऑफ अकोमोडेशन, ओके, इन्क्रीज ड्रेनेज ऑफ ॲक्वियस ह्युमर, डिक्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर. एवढ्याच लाईन लिहायच्या. पण हे 2 लाईन समजण्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या तर समजेल. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणलो स्पाझम ऑफ अकोमोडेशन करतं तर तुम्हाला कळलं नसतं. पण जे कळलेलं आहे, बरोबर आहे, ते तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं नाहीये, कारण तेवढा वेळ नसतो. ठीक आहे. फक्त तुम्हाला कळण्यासाठी आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. आयच्या फक्त 2 लाईन जरी आल्या ऍक्शन मध्ये तरी मोर दॅन इनफ आहे. म्हणजे तुमच्या ह्या ज्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स मी डिस्कस केल्या, जर तुम्ही स्वतः नोट्स काढल्या तर त्या अर्ध्या पेज मध्येच झाल्या पाहिजे तुमच्या. ठीक आहे. लक्षात आलं? ओके. आता हे मस्कुरेनिक इफेक्ट मी तुम्हाला सांगितले. पेरिफेरल ऍसिटिल कोलिन जर आपण बाहेरून दिला तर पेरिफेरल मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि त्याचप्रमाणे निकोटिनिक रिसेप्टरवर पण ऍक्ट होईल. तर ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट झाला एंडोजिनस तर काय ऍक्शन घडतात? एंडोजिनस ऍसिटिल कोलिनच्या काय ऍक्शन होत्या? निकोटिनिक रिसेप्टर त्याचे 2 टाईप आहे. आपल्याला लगेच ते क्लिक करायचं. निकोटिनिक रिसेप्टर मग कोणत्या टाईप आहे? एनएम आणि एनएन. मग काय होईल? एनएम ऍक्टिव्हेट झाला तर एंडोजिनस ऍसिटिल कोलिननी एनएम कुठं असतो? मग स्केलेटल मसलवर असतो. मग स्केलेटल मसल एंड प्लेट. मग काय होईल? स्केलेटल मसल एंड प्लेटचं कॉन्ट्रॅक्शन. आणि एनएन कुठं असतो? गँग्लिया. तर गँग्लियाचं काय होईल? ऍक्टिव्हेशन होऊन डिपोलरायझेशन होईल. मग तो पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया असू शकतो किंवा सिम्पॅथेटिक गँग्लिया असू शकतो. आता थोडं एक अवघड स्लाइड आहे, याच्याशीच रिलेटेड आहे. तर बघा, बाहेरून आता हे स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन जे एंडोजिनस ऍसिटिल कोलिननी होतं तर ते काय होतं की जे सोमॅटिक नर्व सप्लाय करते स्केलेटल मसलला, ती सोमॅटिक नर्व ऍसिटिल कोलिन रिलीज करते तिथं आणि तिथल्या तिथं तो लगेच ऍसिटिल कोलिन कशावर ऍक्ट होतो? एनएम रिसेप्टरवर. आणि एनएम रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन काय होतं? स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. आता बाहेरून ऍसिटिल कोलिन दिला तर काय होतं? बाहेरून ऍसिटिल कोलिन दिलं तर काय होतं? तर जेव्हा आपण ऍसिटिल कोलिन बाहेरून देतो ना, इंट्राव्हेनसली जर ऍडमिनिस्ट्रेट केलं तर इंट्राव्हेनसली ऍडमिनिस्ट्रेट केलं ना तर काही ऍक्शन येणार नाही स्केलेटल मसलवर. त्याचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हा ऍसिटिल कोलिन तर स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट करत होता, बरोबर आहे. मग आता बाहेरून ऍसिटिल कोलिन दिला, आयव्ही जर दिला तर ऍक्शन होत नाही. कारण ते सांगतो, जेव्हा आपण आयव्ही देतो ऍसिटिल कोलिन तर तो पहिले ब्लड वेसल मध्ये जातो. ब्लड वेसल मध्ये ब्युटॅरिल कोलिनिस्टरेज एन्झाईम असतो, तो ऍसिटिल कोलिनचा हायड्रोलायसिस करतो आणि त्याच्यामुळं ऍसिटिल कोलिन मग आयव्ही दिल्यानंतर पण पहिले हार्टकडे जातो सर्क्युलेशन थ्रू, कारण व्हेनस ड्रेनेज पुढे होतं शेवटी हार्टकडे. मग तिथून मग परत तो हार्ट मधून पूर्ण बॉडीकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळं आयव्ही जर दिला तर जनरली काही इफेक्ट येत नाही. तर त्याचं रिझन कळलं तुम्हाला का नाही येत ऍसिटिल कोलिन? आता हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये.
IV जर ऍसिटिल कोलिन बाहेरून दिला तर काय सांगितलं, IV इंजेक्शन इज जनरली विदाउट एनी इफेक्ट ऍट स्केलेटल मसल. का बरं? कारण तो स्केलेटल मसल पर्यंत रिचच होत नाही, पोहोचतच नाही. बरोबर आहे. सर्क्युलेशन मध्येच त्याचं मेटाबॉलिझम होतं, कारण त्याला मेटाबोलाइज करणारे जो एन्झाईम आहे, ऍसिटिल कोलिनिस्टरेज एक आहे, त्याला ट्रू कोलिनिस्टरेज म्हणतात. दुसरा आहे ब्युटॅरिल कोलिनिस्टरेज, त्याला सुडो कोलिनिस्टरेज म्हणतात. तर तो ब्युटॅरिल कोलिनिस्टरेज कशात प्रेझेंट असतो? प्लाझ्मा मध्ये जास्त. आणि तो काय करेल त्या ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम. त्यामुळे तो IV दिला ना ऍसिटिल कोलिन, तो जास्त स्केलेटल मसल पर्यंत जात नाही. समजा आता इंट्रा आर्टेरियल दिला, इंट्रा आर्टेरियल म्हणजे स्केलेटल मसलला सप्लाय करणारी आर्टरी आहे, बरोबर आहे. त्याच्यात सोडला तर तो जाऊ शकतो काही प्रमाणात, काही जरी मेटाबोलाइज झाला तर. त्यामुळं थोडंफार कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतात. त्याला आपण ट्वेचिंग किंवा फॅसिक्युलेशन म्हणतो. फॅसिक्युलेशन असं 2-3 सेकंद कॉन्ट्रॅक्ट होतं स्केलेटल मसल, ठीक आहे. त्याला आपण फॅसिक्युलेशन किंवा ट्विचिंग म्हणतो. तर ते इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन दिलं तर येऊ शकतं. आणि जर एक टेक्निक आहे आयोंटोफोरेटिक ऍप्लिकेशन, डायरेक्ट स्केलेटल मसलच्या स्केलेटल मसलला आयोंटोफोरेटिक ऍप्लिकेशन केलं ऍसिटिल कोलिनचं त्या टेक्निकनी, तर तो जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये स्केलेटल मसल मध्ये जातो डायरेक्टली, आणि स्केलेटल मसल चांगल्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करतो. तर थोडक्यात इतकं तर लक्षात आलं, ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट करतो. तुम्ही फक्त लिहिलं IV ऍसिटिल कोलिन डू नॉट हॅव एनी ऍक्शन ड्यू टू हायड्रोलायसिस, एवढं जरी मेन्शन केलं तरी चालू शकतं. बाकीचे 2 पॉइंट लिहिले नाही तरी चालू शकतात, ठीक आहे. आता एक ऑटोनॉमिक गँग्लियावर काय ऍक्शन होते, जर तुम्हाला आता मी जे डिस्कस करणार आहे ते थोडं डिफिकल्ट आहे, ते जर आठवलं नाही तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आपण जर ऍसिटिल कोलिन बाहेरून दिला तर ऑटोनॉमिक गँग्लिया ऍक्टिव्हेट होतात, डिपोलरायझेशन होऊन पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया पण ऍक्टिव्हेट होतो आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया पण स्टिम्युलेट होतं. तर एवढी एक लाईन जरी लक्षात ठेवली तरी पण चालू शकतं, बाकीचं लक्षात ठेवायचं नाही, ठीक आहे. बुक्स मध्ये पण मेन्शन केलं असेल, ठीक आहे. तर ऑटोनॉमिक गँग्लिया ऍक्टिव्हेट होतात, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक, कारण दोन्ही गँग्लियावर निकोटिनिक रिसेप्टर आहे NN, बरोबर. त्यामुळे सिम्पॅथेटिक गँग्लिया पण ऍक्टिव्हेट होईल आणि पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया पण ऍक्टिव्हेट होईल. पण हा इफेक्ट कोणत्या डोसला दिसतो, फक्त एवढं लक्षात ठेवा, ऍसिटिल कोलिनचा डोस हायर डोस लागतो, कारण तिथपर्यंत ते रीच झालं पाहिजे. मेटाबॉलिझम जरी झालं थोडं थोडं तरी पण गँग्लियापर्यंत रीच झाला पाहिजे ना तो, म्हणून हायर डोसला सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट होतात. आता एक हे दिलेलं आहे, हाय डोस ऍसिटिल कोलिनची काय ऍक्शन आहे गँग्लियावर, तर विथ ॲट्रोपिन. ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त आता बुक्स मध्ये मेन्शन आहे, नोट्स मध्ये मेन्शन आहे, म्हणून मी इथं तुमच्याशी मेन्शन करत आहे आणि ते तुम्हाला लक्षात पण येईल त्यांनी काय आपण काय डिस्कस करत आहोत. तर आपण जेव्हा हाय डोस ऍसिटिल कोलिन देऊ, ओके ओके, विथ ॲट्रोपिन, तर काय ऍक्शन होईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला पहिले सांगा, ऍसिटिल कोलिनची हार्टवर ऍक्शन काय आहे? ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया आहे, डिक्रीज AV कंडक्शन आहे, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट आहे, आणि कार्डियाक आउटपुट कमी होतं, म्हणजे ब्लड प्रेशर पण काय होईल, कमी होईल, बरोबर. ठीक आहे. आता बघा, हाय डोस ऍसिटिल कोलिन दिलेला आहे, प्लस काय दिलेला आहे त्याच्याबरोबर, ॲट्रोपिन. ॲट्रोपिन हा ड्रग कोणते रिसेप्टर ब्लॉक करतो? मस्क्युलॅनिक. मस्क्युरॅनिक. मग ऍसिटिल कोलिनची हार्टवर M2 रिसेप्टरवर ऍक्शन होईल का? हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ॲट्रोपिन दिलेला आहे, तर ऍसिटिल कोलिनची डायरेक्ट M2 रिसेप्टरवर ऍक्शन होईल का? नाही. नाही होणार, नलिफाय होते. बरोबर आहे. आता बघा, आता हाय डोस
म्हणजे हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन दिलं तर काय घडू शकतं? आता हाय डोस ऍसिटिल कोलिन गँग्लियाकडे गेलेला आहे. मग त्यामध्ये कोणता गँग्लिया असू शकतो? पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया असू शकतो किंवा सिम्पॅथेटिक गँग्लिया असू शकतो. आणि पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट झाला आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट झाला तर काय होईल? पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट झाला तर पोस्ट गँग्लिओनिक फायबर ऍक्टिव्हेट होईल आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर ऑर्गनच्या तिथं काय रिलीज करतील? ऍसिटिल कोलिन. म्हणजे समजा हार्टला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय, तर गँग्लिया ऍक्टिव्हेट झाल्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून हार्टच्या तिथं काय रिलीज झालं? ऍसिटिल कोलिन. आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया पण ऍक्टिव्हेट होतं कारण दोन्ही गँग्लियावर एनएन रिसेप्टर आहे. तर सिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट झाला तर पोस्ट गँग्लिओनिक फायबर मधून हार्टच्या तिथं काय रिलीज? नॉरएपिनेफ्रिन रिलीज होईल. आता हा ऍसिटिल कोलिन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो हार्टवर? M2. आणि हा नॉरएड्रेनालिन हार्टवर बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आता आपण त्याच्याबरोबर हाय डोस ऍसिटिल कोलिन बरोबर काय दिलेलं आहे? ऍट्रोपिन. मग ह्या ऍसिटिल कोलिन रिलीज झाला तो हार्टवर ऍक्ट होईल का? नाही होणार. का नाही होणार? रिसेप्टर ब्लॉक झाला. व्हेरी गुड. रिसेप्टर ब्लॉक झाला. म्हणजेच आता राहिलं कोण? नॉरएड्रेनालिन. मग नॉरएड्रेनालिन कशावर ऍक्ट होईल? बीटा 1 रिसेप्टरवर. आणि तुम्ही मला सांगा नॉरएड्रेनालिन जर हार्टवर ऍक्ट झाला बीटा 1 रिसेप्टरवर तर हार्ट रेट काय होईल? वाढेल. एव्ही कंडक्शन वाढेल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल. तर हाय म्हणजे ऍसिटिल कोलिन जर असाच दिला आपण तर तो इनहिबिटर इफेक्ट करतोय हार्टवर. बरोबर आहे? बरोबर आहे. M2 रिसेप्टर ऍक्ट होईल. पण हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन दिलं, हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन दिलं तर हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन हार्ट रेट वाढवतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढवतं, कार्डियाक आउटपुट वाढवतं. त्याचं रिझन काय आहे? की हाय डोस ऍसिटिल कोलिन पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट करतात. त्यामुळे ऍसिटिल कोलिन आणि नॉरएड्रेनालिन रिस्पेक्टिव्हली पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया मधून रिलीज होतील. परंतु ऍसिटिल कोलिन तिथं ऍक्ट होऊ शकत नाही कारण ऍट्रोपिननी M2 रिसेप्टर ब्लॉक आहेत. मग तो नॉरएड्रेनालिन बीटा 1 वर ऍक्ट होऊ शकतो आणि त्यामुळं हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन एकत्र दिले आणि असा MCQ आला की हार्टवर काय इफेक्ट होईल तर त्याचा आन्सर काय होईल? इन्क्रीज हार्ट रेट, टॅकिकार्डिया, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन, पॉझिटिव्ह इफेक्ट येईल. तर तेच तिथं पुढे दिलेलं आहे. ते तुम्हाला आता समजेल. नाही लक्षात राहिलं तरी चालेल. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचंय. हा, हाय डोस ऍसिटिल कोलिन given after atropine causes tachycardia, rise in BP due to stimulation of sympathetic ganglia and release of catecholamines म्हणजे नॉरएड्रेनालिन. लक्षात आलं? तर हाय डोस ऍसिटिल कोलिन प्लस ऍट्रोपिन दिलं तर टॅकिकार्डिया आणि बीपी वाढतो आणि याचं रिझन सिम्पॅथेटिक गँग्लिया स्टिम्युलेशन मुळे नॉरएड्रेनालिन रिलीज होतो, तो हार्टवर ऍक्ट होतो. समजलंय? ओके. तर आपण निकोटिनिक ऍक्शन पण पाहिल्या. आता तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही फक्त असं लिहिलं ऑटोनॉमिक गँग्लिया सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेटेड आणि स्केलेटल मसल IV ऍसिटिल कोलिन नो इफेक्ट ड्यू टू रॅपिड हायड्रोलायसिस. एवढं जरी लिहिलं तरी चालू शकतं. ठीक आहे, लक्षात आलं? एंडोजेनस कॉन्ट्रॅक्शन करतं स्केलेटल मसलचं आपल्याला पण माहित आहे. ओके, समजलंय? ओके. आता सेंट्रल ऍक्शन जे आहे ऍसिटिल कोलिनचे ते आपण बघूया. IV ऍसिटिल कोलिन जर तुम्ही दिलं म्हणजे बाहेरून ऍसिटिल कोलिन IV दिलं तर नो CNS ऍक्शन. त्याचं रिझन काय? तुम्हाला मी ब्लड ब्रेन बॅरियर शिकवताना सांगितलं होतं, एन्झायमॅटिक ब्लड ब्रेन बॅरियर. त्यामध्ये कोलिनिस्टरेज एन्झाईम कॅपिलरी वॉलवर प्रेझेंट असतात, एंडोथिलियमवर प्रेझेंट असतात. तेव्हा ब्रेन कॅपिलरी मधून जेव्हा हा ऍसिटिल कोलिन जात असतो तिथंच त्याचं काय होतं? मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळे ब्रेन मध्ये जातच नाही तो. त्यामुळे जर IV ऍसिटिल कोलिनची ब्रेन मध्ये काय ऍक्शन आहे असं जर विचारलं तर तुमचा आन्सर काय आलं पाहिजे?
नो नो CNS ऍक्शन. ठीक आहे. आता हा ब्रेन, आता अॅनिमल स्टडीमध्ये ब्रेन मध्ये इंजेक्टिव्ह केलं किंवा काही मस्कुरेनिक अगोनिस्ट जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करताय, तर त्याच्यात आपण बघितले ऍसिटिल कोलिनचा रिस्पॉन्स काय, लर्निंग आहे, मेमरी आहे, मोटर फंक्शन आहे. तर कॉर्टिकल अरोजल आणि ऍक्टिव्हेशन रिस्पॉन्स एवढं लक्षात ठेवायचा. नाही लक्षात ठेवलं तर IV ऍसिटिल कोलिन नो ऍक्शन CNS एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तर बघा आपण ऍसिटिल कोलिन ॲज अ प्रोटोटाइप म्हणून ड्रग डिस्कस केलेला आहे आणि विथ ऍक्शन कालच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एक सिंपल मध्ये ऍक्शन डिस्कस केले होते. आज आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत. समजा आईचा विचार केला, आज तुम्हाला आईचे ऍक्शन टोटली क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. आता इंडिव्हिज्युअल ड्रग कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये एक्झाम मध्ये काहीच विचारणार नाही. फक्त आता नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ऍसिटिल कोलिन आहे, बिथेनिकॉल आहे, कार्बॅकॉल आहे, मिथाकोलिन आहे. ओके, हे कोलिनर्जिक अगोनिस्ट मधले ड्रग आहेत. ओके, कोलिनिस्टर्स. आणि अल्कोलाइड्स मध्ये मस्कॅरिन, ॲरिकोलिन आणि पायलोकार्पिन. त्यातल्या त्यात पायलोकार्पिन यूज होतोय. तुम्हाला पायलोकार्पिन माहिती आहे. तर इंडिव्हिज्युअल ड्रग 5-10 मिनिटात आपण डिस्कस करूया आणि आपण थांबूया मग. ठीक आहे. तर ऍसिटिल कोलिन आपण क्लिनिकली यूज करत नाही कारण तो हायग्रोस्कोपिक आहे. ओके, तो काय आहे, हायग्रोस्कोपिक इन नेचर. बिथेनिकॉल नावाचा जो ड्रग आहे ना, काही वर्षापूर्वी यूज केला होता. सिव्हियस सिलेक्टिव्ह त्याची ऍक्शन जास्त आहे, त्यामुळे सिव्हियस कंडिशन मध्ये यूज केला गेला होता. सॉरी, मिथाकोलिन सांगायचं होतं मला, बिथेनिकॉल नाही, मिथाकोलिन. तर मिथाकोलिन सिव्हियस सिलेक्टिव्ह ड्रग आहे मिथाकोलिन. आणि तो सिव्हियस कंडिशन मध्ये जास्त यूज केला गेला. पण आता अदर ड्रग्स अवेलेबल आहे म्हणून मिथाकोलिनचा यूज पण आता आपण करत नाही. कार्बॅकॉल आणि बिथॅनिकॉलला GIT आणि ब्लॅडर सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे, म्हणजे GIT आणि ब्लॅडर वर जास्त ऍक्शन आहे तिथल्या मस्कुरेनिक रिसेप्टरवर, म्हणून GIT आणि ब्लॅडर रिलेटेड कंडिशन मध्ये आपण बिथॅनिकॉल किंवा कार्बॅकॉल यूज करतो. तर मिथाकोलिन सिव्हियस सिलेक्टिव्ह आहे. प्रिव्हियसली PSVT साठी यूज करायचे ते, पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, AV कंडक्शन डिले करून उपयुक्त ठरत होते. परंतु आता बाकी ड्रग अवेलेबल आहे, बीटा ब्लॉकर्स आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, त्यानंतर ॲमिओडॅरॉन आहे, त्याच्यामुळे ते जास्त प्रेफर्ड होतात. ठीक आहे, तर मिथाकोलिन आता आपण जास्त यूज करत नाही. आता त्यानंतर MCQ आला, मिथाकोलिन इज सिलेक्टिव्ह ऍक्शन कशावर आहे, तर CVS वर. आणि अजून MCQ आहे, बिथेनिकॉल आणि कार्बॅकॉल जे आहे ते कशाशी कोणत्या ऑर्गनला जास्त सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे, तर त्यांची GIT आणि ब्लॅडर आहे. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, मिथाकोलिन चॅलेंज टेस्ट. ब्रोंकियल हायपर रिएक्टिव्ह फाइंड आउट करण्यासाठी मिथाकोलिन चॅलेंज टेस्ट होता. ते दिल्याने ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होऊन हायपर रिएक्टिव्हिटी व्हायची. तर ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता कार्बॅकॉल आणि बिथेनिकॉल हे GIT आणि ब्लॅडर सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे, म्हणजे GIT वरच्या मस्कुरेनिक रिसेप्टर, ब्लॅडर वरच्या मस्कुरेनिक रिसेप्टरवर त्यांना सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे. आणि हे दोन्ही ड्रग लॉंग ऍक्टिंग आहे कारण ते ब्युटॅरिल कोलिनिस्टरेज आणि ऍसिटिल कोलिनिस्टरेजनी मेटाबोलाइज होत नाही, रेझिस्टंट आहे मेटाबोलिझमला, त्यामुळे लॉंगर ऍक्टिंग आहेत. आता दोघांमध्ये फरक काय आहे पहा. कार्बॅकॉलला मस्कुरेनिक ऍक्शन पण आहे आणि निकोटिनिक ऍक्शन पण आहे, आणि बिथेनिकॉलला फक्त मस्कुरेनिक ऍक्शन आहे. कार्बॅकॉलला मस्कुरेनिक ऍक्शन पण आहे आणि निकोटिनिक ऍक्शन पण आहे, आणि बिथॅनिकॉलला फक्त मस्कुरेनिक ऍक्शन आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात मस्कुरेनिक मध्ये GIT आणि ब्लॅडरशी रिलेटेड आहे. मग मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या GIT आणि ब्लॅडरशी रिलेटेड, तर कुठं यूज होऊ शकता हे ड्रग GIT आणि ब्लॅडर मध्ये. फार्माकोलॉजिकल ऍक्शन, युरिनरी रिटेन्शन, व्हेरी गुड. आणि दुसरं पॅरालायटिक ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक पोस्ट ऑपरेटिव्ह नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह युरिनरी रिटेन्शन, हे दोन यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर बिथेनिकॉल पहा, पोस्ट ऑपरेटिव्ह, पोस्टपार्टम
नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह युरिनरी रिटेन्शन किंवा न्यूरोजेनिक ब्लॅडर मध्ये यूज करतात टू प्रमोट युरिनेशन हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण कंजायनायटल मेगाकोलन मध्ये यूज करू शकतो किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मध्ये यूज करू शकतो व पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस मध्येही यूज करू शकतो. तर कंजायनायटल मेगाकोलन आणि गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मध्येही यूज करू शकता, परंतु रेअरली यूज होतो. आता निओस्टिग्मिन पण आहे, तो पण युजफुल आहे ह्या दोन्ही कंडिशनसाठी. तर बिथेनिकोलच्या ऐवजी आपण निओस्टिग्मिन पण यूज करू शकतो. कंजेनायटल मेगाकोलन म्हणजे त्याच्यामध्ये पण पेरिस्टाल्सिस नसती होत, त्यामुळं तो कोलन जो आहे तो मोठा होतो, कंटेंट कोलन मध्येच राहतं, त्याला कंजेनायटल मेगाकोलन म्हणतात. आणि GERD मध्येही हा इम्प्रूव्हमेंट करतो बिथेनिकोल. पायलोकार्पिन आय ड्रॉप मध्ये अवेलेबल आहे. इंडिव्हिज्युअल ड्रग एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही. पायलोकार्पिनचा यूज कशासाठी पाहिलाय तुम्ही? आय ड्रॉप आहे, पण कशासाठी देतात बुवा? ग्लॉकोमा. नाही, पायलोकार्पिन हा ग्लाउकोमा मध्ये यूज करू शकतात, हे करेक्ट आहे, परंतु आता तो तिसरा किंवा चौथा चॉईस ड्रग आहे. आणि दुसरा जे तुम्ही सांगितलाय मिड्रेटिक इफेक्ट, तर पायलोकार्पिन हा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. आपण काय पाहिलं होतं, पायलोकार्पिन सारखे ड्रग काय करतील मग? मिओसिस करतील, मग मिड्रेसिस साठी नाही यूज करणार ना तो. लक्षात आलं? लक्षात आलं. तर ग्लाउकोमा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, आता एक लक्षात घ्या, ते पायलोकार्पिनचे 3 युजेस मी तुमच्याशी डिस्कस करतोय. जे अल्कोलाइड्स असताना ते प्लांट सोर्स पासून ऑप्टेन होतात. तर इट इज ऑप्टेन फ्रॉम द लिव्ज ऑफ पायलोकार्पस मायक्रोफिलस. युजेस मी तुमच्याशी डिस्कस करतोय ग्लाउकोमा मध्ये. तर आता याच्यामध्ये काय आहे माहितीये का, ग्लाउकोमा मी जेव्हा शिकवेन त्यावेळेस तुम्हाला तो व्यवस्थित का यूज होतो ते कळणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, ग्लाउकोमा मध्ये पायलोकार्पिन आपण यूज करतो. तर तो ओपन अँगल ग्लाउकोमाचे 2 प्रकार आहे. ओपन अँगल ग्लाउकोमा, ज्यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल मी तुम्हाला दाखवला होता, आयरिस आणि कॉर्निया मधला तो नॉर्मल असतो, पण ट्रॅबेक्युलर आउटफ्लो जो आहे, यूएस क्लेरल आउटफ्लो आहे, तो डिफेक्टिव्ह असतो, आउटफ्लो मध्ये प्रॉब्लेम असतो, तर त्याला ओपन अँगल ग्लाउकोमा म्हणतात. आणि दुसरा आहे अँगल क्लोजर ग्लाउकोमा, त्यात आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो झालेला असतो आणि त्यामुळे इंट्राओक्युलर प्रेशर वाढलेलं असतं. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये हा थर्ड चॉईस ड्रग आहे पायलोकार्पिन. आणि आपण पायलोकार्पिन प्लस फायझोस्टिग्मिन कॉम्बिनेशन यूज करतो, सिनर्जेस्टिक कॉम्बिनेशन आहे. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये पायलोकार्पिन ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतो, सिलियरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन करून, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पायलोकार्पिन अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये पण उपयुक्त आहे. अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये त्याची ऍक्शन सर्क्युलर मसल ऑफ आयरिसशी रिलेटेड आहे. सर्क्युलर मसल ऑफ आयरिसला कॉन्ट्रॅक्ट करून पायलोकार्पिन प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करतो. आता प्युपिलरी ब्लॉक म्हणजे काय हे आपण ग्लाउकोमा मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर आत्ताच्या घडीला फक्त पायलोकार्पिन ग्लाउकोमात यूज करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. दोन्ही ग्लाउकोमा मध्ये यूज करू शकतो, ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये पण आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये पण. ओपन अँगल ग्लाउकोमा थर्ड चॉईस ड्रग आहे, त्यामध्ये त्याची ऍक्शन सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शनशी रिलेटेड आहे. अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये तो यूज करतात आणि त्याची ऍक्शन ही सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. प्युपिलरी ब्लॉक मुळे ऍक्च्युली अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. काय आहे प्युपिलरी ब्लॉक हे आपण नंतर पाहणार आहोत. तर हे झालं पायलोकार्पिनचं ग्लाउकोमाशी रिलेटेड. आता ऍज ए मिओटिक कुठं यूज होतो पायलोकार्पिन, म्हणजे मिओसिस पॉइंट ऑफ व्ह्यू कुठं यूज होतं, तर डोळ्यांच्या टेस्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यू 2 प्रकारचे टेस्टिंग असतात. एक रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग, म्हणजे डोळ्याचे जे नंबर आपण काढतो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, तर ती कोणती आहे? रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे तर आपण जी टेस्ट करतो त्याला काय म्हणतात?
रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. आणि दुसरी एक टेस्टिंग असते ज्याच्यामध्ये रेटाइना आपण पाहतो, फंडस पाहतो पाठीमागचा, त्याला फंडस्कोपी एक्झामिनेशन म्हणतात. लक्षात आलं? तर काही वेळेस डॉक्टर डोळ्याचा नंबर चेक करताना एक ड्रॉप टाकतात, बरोबर आहे, आणि अर्धा एक तास थांबवायला लावतात आणि मग नंतर डोळे चेक करतात. तर तो ड्रॉप कोणता असतो? तो ड्रॉप अँटीकोलिनर्जिक ड्रगचा असतो. त्या ड्रॉपनी दोन गोष्टी घडतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्क्युलर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय काय होतं. तर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं विजन कुठं फिक्स होते? नियर 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 ऑब्जेक्टला. त्याला काय म्हणतात? स्पाझम ऑफ अकोमोडेशन. बरोबर आहे. बर. आणि ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज होतं. हे सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे होतं, बरोबर आहे. आता जर याच्या विरुद्ध ड्रग आपण दिले अँटीकोलिनर्जिक ड्रग, तर M3 रिसेप्टर ब्लॉक झालं तर ऍसिटिल कोलिन आपल्या शरीरातून जे रिलीज होतं ते सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करेल का? सिलेरी मसल रिलॅक्स होईल आणि त्याच्यामुळं काय होतं की तो अवे फ्रॉम सेंटर जातो सिलेरी मसल, आणि त्यामुळे लेन्स आणि सिलेरी मसल मधलं अंतर वाढतं. सस्पेन्सरी लिगामेंट खूप टाईट होतात. लेन्स एकदम लेस म्हणजे लेस कॉन्व्हेक्स बनतं लेन्स मग, आणि त्याच्यामुळे विजन फार ऑब्जेक्टला सेट होते. ओके. आणि त्याचबरोबर हे अँटीकोलिनर्जिक ड्रग सर्क्युलर मसल ऑफ आयरिसचे M3 रिसेप्टर ब्लॉक करून मिड्रायसिस पण करतात. तर ह्या दोन्ही गोष्टी डोळे चेक करताना लागतात. मिड्रायसिस पण झालं पाहिजे आणि विजन फार ऑब्जेक्टला सेट झाली पाहिजे. त्यासाठी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट एक मिड्रॅटिक ड्रग देतात, अँटीकोलिनर्जिक ड्रग. ऐकलंय तुम्ही? ट्रॉपिकामाइड, होमॅट्रोपिन ऐकलंय? त्याने ते दिल्याने काय होतं? डोळ्या प्युपिल डायलेट होतं आणि विजन फार ऑब्जेक्टला सेट होते. त्याला आपण पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन किंवा सायक्लोप्लेजिया असं म्हणतो. ते अँटीकोलिनर्जिक ड्रग दिल्यामुळे होतं. अँटीकोलिनर्जिक. आता मिड्रायसिस झालेला आहे आणि विजन पण दूर ऑब्जेक्टला सेट झालेली आहे. डॉक्टरांनी टेस्ट केली, रिफ्रॅक्टरी एरर ऍक्युरेट मग त्यांनी माहीत होतो. रिफ्रॅक्टरी एरर माहीत झाल्यानंतर पेशंटला घरी पाठवायचं असतं, बरोबर? लक्षात आलं? पण आता काय झालेलं असतं, हे मिड्रायसिसचा इफेक्ट भरपूर वेळ राहू शकतो. ट्रोपिकामाइड दिला तरी जवळजवळ 3 ते 6 तास राहतो. 3 ते 6 तास. आणि त्यामुळे पेशंटला घरी जाताना ब्लरिंग ऑफ विजन होतं, दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे. तर त्यावेळेस काय करावं लागतं? जे मिड्रायसिस झालेलं आहे ते रिव्हर्स करता येईल का आपल्याला? तसं ड्रग द्यावं लागतं. मग मिड्रायसिस कशामुळे झालं? अँटीकोलिनर्जिक ड्रग, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग मुळे. त्याला रिव्हर्स करायचं असेल तर काय द्यायला पाहिजे? कोलिनर्जिक ड्रग. मग तेच दिलेलं आहे पहा. टू counteract the midriatics after they have been used for testing refraction. म्हणजे मिड्रॅटिक्सला काउंटर ऍक्ट करण्यासाठी रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग मध्ये ते यूज केल्यानंतर, टेस्टिंग संपल्यानंतर त्या मिड्रॅटिक इफेक्ट रिव्हर्स करण्यासाठी आपण काय देऊ शकतो? पायलोकार्पिन. ठीक आहे, लक्षात आलं? आता प्रत्येक वेळेस ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट हे दे काउंटर ऍक्ट करतील असं नाही. समजा पेशंट कोणाबरोबर आलेला असेल तर 3-6 तासांनी तो इफेक्ट जाणार आहे, तर ते जाताना त्याला जर गाडीला चालवायचे नसेल वगैरे तर त्यावेळेस मग काउंटर ऍक्ट प्रत्येक जण करतोच असं नाही. पण आता बुक्स मध्ये मेन्शन आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता अजून एक त्याचा यूज मी तुम्हाला सांगत आहे पायलोकार्पिनचा, त्यानंतर आपण थांबूया. कारण हे युजेस अँटीकोलिनिस्टेरॉइड ड्रगला पण लागणार आहे, बरोबर आहे. आता हे पहा, हे कॉर्निया आहे. ओके. हे आयरिस आहे. ओके. हे लेन्स आहे.
ओके, हे सस्पेन्सरी लिगामेंटने सिलेरी बॉडीला अटॅच आहे, सिलेरी मसलला सॉरी. ओके, ज्यावेळेस कधी कधी अल्सर फॉर्मेशन होतं कॉर्नियाला किंवा आयरिस ला इंजुरी होते, बरोबर आहे. तर कधी कधी काय होतं, ह्या इंजुरीमुळं आयरिस आणि लेन्स मध्ये ऍडेजन तयार होतं. काय तयार होतं? ऍडेजन. म्हणजे आयरिस कशाला चिकटकतो? लेन्सला. किंवा कॉर्नियाला जर डॅमेज झालंय तर कॉर्निया आणि आयरिस मध्ये ऍडेजन तयार होतं, बरोबर आहे. लक्षात आलं. आता एखाद्या इन्फेक्शन मध्ये किंवा एखाद्या इंजुरी मध्ये हे ऍडेजन डेव्हलप होऊ नये म्हणून, किंवा जर ऍडेजन झालं असेल तर ते ऍडेजन काय झालं पाहिजे? ब्रेक झालं पाहिजे, बरोबर. त्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस काय करता माहितीये का? मिओटिक आणि मिड्रॅटिक ड्रग अल्टरनेटिव्हली देतात. मिओटिक दिल्याने काय होतं? पिपल साईज कमी होते. याचा अर्थ काय होतं? हे आयरिस मसल कुठे येतात? टुवर्ड्स सेंटर येतात, बरोबर आहे. मग आयरिस मसल सेंटरकडे आले, ओके. मिओटिक दिल्यावर, मिड्रॅटिक दिल्यावर काय होतील? आयरिस मसल Away from center. आयरिस अवे फ्रॉम सेंटर जाईल, ओके. मिड्रॅटिक दिल्यावर आयरिस गोज अवे फ्रॉम सेंटर. परत मिओटिक द्या, आयरिस Towards. मसल टुवर्ड सेंटर येतील. मिड्रॅटिक द्या, अवे फ्रॉम, म्हणजे आयरिस मसलची मुवमेंट होईल, आयरिसची मुवमेंट होईल थोडक्यात, ठीक आहे. आयरिसची कशी मुवमेंट होईल? टुवर्ड सेंटर, अवे फ्रॉम सेंटर, टुवर्ड सेंटर, अवे फ्रॉम सेंटर. आणि त्याच्यामुळे काय होईल? जर सुरुवातीलाच यूज केलं तर ऍडेजन बनणारच नाही, किंवा जे ऍडेजन बनलेलं आहे त्या मुवमेंटने ऍडेजन काय होईल? ब्रेक होईल. पण ते करण्यासाठी आयरिसची मुवमेंट टुवर्ड सेंटर होण्यासाठी काय द्यावं लागेल? मिओटिक. आणि अवे फ्रॉम सेंटर देण्यासाठी काय करावं लागेल? मिड्रॅटिक. म्हणजे मिओटिक मिड्रॅटिक तुम्हाला काय द्यावं लागेल? अल्टरनेटिव्हली. आणि त्यासाठी आपण मिओटिक म्हणून पायलोकार्पिनचा यूज करतो. तर तिसरा यूज इथं मेन्शन केलेला आहे बघा. टू प्रिव्हेंट और टू ब्रेक द adhesion of iris with lens or iris with cornea by alternating it with midretics. म्हणजे मिओटिक द्या, मिड्रॅटिक द्या, मिओटिक द्या, मिड्रॅटिक द्या, ओके. त्याचप्रमाणे पायलोकार्पिन आपण सायलोगॉग म्हणजे सलाइव्हरी सिक्रेशन वाढवण्यासाठी पण यूज करू शकतो जर ड्रायनेस असेल तर. कारण ओरल प्रिपरेशन पायलोकार्पिनचं अवेलेबल नाही, त्यामुळे आपल्याला ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनच यूज करावं लागतं. पण तेवढा काही त्याचा यूज कॉमन नाहीये, ठीक आहे. तर पायलोकार्पिन आय ड्रॉप रिलेटेड युजेस लक्षात ठेवा. एक म्हणजे ग्लाउकोमा, दुसरं म्हणजे ऍज ए मिओटिक कुठं यूज होतं? टू काउंटर ऍट मिड्रॅसिस, ओके, टू काउंटर ऍट मिड्रॅटिक्स इन रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. आणि अलॉंग विथ मिड्रॅटिक अल्टरनेटिव्हली आपल्याला यूज करायचं टू प्रिव्हेंट और टू ब्रेक ऍडेजन बिटवीन आयरिस अँड लेन्स और आयरिस अँड कॉर्निया. एक तर प्रिव्हेंट पॉइंट ऑफ व्ह्यू पण यूज करू शकतो, सुरुवातीपासून इंजुरी झाली आयला तर, ओके, जिथं चान्सेस आहे ऍडेजनचे, किंवा ऍडेजन डेव्हलप झालाय तर त्या ऍडेजनला ब्रेक पण हे ड्रग करू शकता. मिओटिक मिड्रॅटिक अल्टरनेटिव्हली यूज केले. मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, अल्टरनेटिव्हली तुम्हाला यूज करायचं आहे. तर हे पायलोकार्पिन रिलेटेड झालं. तर आता आपलं हे ड्रग संपलेले आहेत, कोलिनर्जिक अगोनिस्ट. हे युजेस परत अँटीकोलिनिस्टरेज पॉइंट ऑफ व्ह्यू फायझोस्टिग्मिन साठी सेमच असणार आहे पायलोकार्पिनचे युजेस. म्हणजे हे युजेस परत रिपीट होणार आहे, कारण मेकॅनिझम जरी वेगळ्या असल्या तरी फार्मॅकॉलॉजिकल इफेक्ट ऑर्गनवर सेमच असणार आहे. त्यामुळे बिथेनिकॉल कार्बॅकॉलचे युजेस आणि पायलोकार्पिनचे युजेस अँटीकोलिनिस्टरेज ड्रग मध्ये रिपीट होणार आहे. तर उद्या आपण अँटीकोलिनिस्टरेज ड्रग डिस्कस करणार आहोत, त्याचे युजेस डिस्कस करणार आहोत, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो साठी एक्झाम मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. ऑर्गेनोफॉस्फरस पॉइझनिंग किंवा कार्बामेट पॉइझनिंग कशी ट्रीट करता तुम्ही, तर तो एक महत्वाचा टॉपिक आहे.
हे झाल्यानंतर आपला पॅरासिम्पॅथोमायमेटिक टॉपिक संपेल आणि आपण मग पॅरासिम्पॅथोलायटिक टॉपिक कडे जाणार आहोत. ठीक आहे, समजलंय? आता आम्ही खूप डिटेलमध्ये तुमच्याशी डिस्कस करत आहे, हे फक्त कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. त्यातून तुम्हाला अंडरस्टँडिंग झाल्यावर लॉंग क्वेश्चन 1.5-2 पेज मध्ये कसा लिहिता येईल त्यानुसार त्याचं स्केलेटन बनवायचं आहे. ठीक आहे, पण अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय तुम्ही ते पाठ करू शकत नाही. लक्षात आलं? येस. ओके, थँक्यू.